पंढरीनाथ महाराज की जय. चालू आधी वर्ग घेऊन आधी ध्यानाचा घेऊन नंतर मला हां तेच आधी चौथी कधी नाम आधी नाव म्हणणं ध्यान कसं तुम्ही तुमच्या ह्याने असं काय माईक सुरू आहे चालू आवाज येतोय. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तयाते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पांडुरंगाच्या चरणी वंदन करते. रखमाईला वंदन करते. समोर असणारं अधिष्ठान श्री गुरूंच्या चरणी वंदन करते. या ठिकाणी आचार्य पदावरती आरूढ असणारे सगळ्यांच्या तुमच्या असणाऱ्या सीमाताई प्रज्ञाताई आहेत, आशाताई आहेत समोर असणाऱ्या. इथे अधिकारी असणारे चौधरी काका आहेत, त्यांना ओळखत नाही पण मला आत्ता सीमानी सांगितलं. आणि अनेक जण या ठिकाणी गुरुपदावरती आढळून काम करत आहेत. त्या सगळ्यांच्या चरणी वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांना सप्रेम अभिवादन करते. काही नामजपाचं आज नामजप शिबिर आहे आणि त्या निमित्ताने काही चिंतन करणार होते. ज्या पांडुरंगाच्या चरणी बसलेलो आहोत माहिती आज मला संकष्टी आहे पण तरीसुद्धा गणेशालाही वंदन करू आपण छानपैकी. गणपतीचाही श्लोक म्हणूया एक छानपैकी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनु यस्य ब्रह्ममयी दृष्टी सद्गुरुं पातु मां सदा. श्री गुरूंच्या चरणी वंदन करते आणि नामजप शिबिरामध्ये नामाचं काही चिंतन करणार आहोत. पण त्या अगोदर नंतर थांबणार होते पण जसं सांगितलं घरची काही अडचण आहे त्यामुळे त्या संदर्भात काही बोलत नाही. पण एक नामच आपण वैखरीने नाम घेणं आहे आणि थोडं ध्यानाविषयी बोलणं आणि त्यानंतर एखाद्या ओवीचं चिंतन असं साधारण स्वरूप असेल. नामाच्या पांडुरंगाच्या चरणी बसलो आहे त्यामुळे सुरुवातीला आपण पांडुरंगाचाच गजर करूया. डॉक्टर काकांचा आणि आमच्या मंदाताईंचा आवडता गजर आहे पांडुरंगाचा, तोच गजर करूया. मी सांगते आणि आपण म्हणूया. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग
पंढरीनाथ महाराज की जय. नामजप शिबिर आहे आणि नामजप शिबिरामध्ये थोडं आपण आता वैखरीने नाम घेतलं. हेच नाम चालेल ना की अजून घ्यायचं आहे एखादा गजर? श्रीराम जय राम जय जयरामचा घ्यायचा आहे का? कारण मला सांगितलं तर श्रीराम जय राम जय जयरामचं गजर घ्या, तेवढा घेऊया आपण. तोही 1-2 मिनटं गजर घेऊया आणि मग नामचं वैखरीचं नाम आणि मग त्यानंतर ध्यानावर जाऊ आणि मग पुन्हा नामावरती आपण येऊ. वैखरीतला नाम अत्यंत श्रेष्ठ आहे. श्वासागणित नाम याचा अर्थ अजपा, पण अजपावरती आपल्याला नाही चटकन जाता येत आणि म्हणून नामापासून सुरुवात, नामातून जपामध्ये प्रविष्ट होणे, जपातून मंत्रात आणि मंत्रातून अजपामध्ये जाणं, असा एक साधनेचा क्रम आहे शास्त्रशुद्ध. आणि तो शास्त्रशुद्ध क्रमानुसार नाम म्हणजे जे आपण वैखरीने घेतो त्यातलं सुद्धा वैखरीतलं नाम अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण तुलसीदास असं म्हणतात, वैखरीतलं नाम म्हणजे उंबरठ्यातला दिवा आहे. दिवाळीमध्ये आपण उंबरठ्यामध्ये दिवा लावतो आणि दिवा लावला की दिव्याचा प्रकाश घरात आणि घराच्या बाहेर दोन्ही पडतो. तसं वैखरीतलं नाम जे आहे ते नाम जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या नामाचा नामी या उपाधीच्या आतही असतो, तो हळूहळू प्रगट होतो आणि जो बाहेरही आहे तोही हळूहळू दिसायला लागतो. आणि यासाठी वैखरीतला नाम अत्यंत श्रेष्ठ साधन आहे असं सर्व संतांनी शास्त्रांनी सांगितलेलं आहे. त्यानुसार वैखरीच्या नामाचं आपण थोडा जप करूया. श्रीराम जय राम जय जयराम खुला मंत्र आहे आणि त्यामुळे सगळ्यांना माहिती असणार आहे. असा 1-2-3 मिनटं घेऊ आपण आणि मग प्रत्यक्ष ध्यानसाधनेमध्ये काय करायचं. नामसाधना ध्यानसाधनेवरती बसवता येते का, किंवा ध्यानसाधनेमध्ये आणखीन काय करता येईल की ज्याच्यामध्ये दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलं आहे, माऊलींनी सांगितलं आहे, काय संत आपल्याला सांगतात, त्याचं थोडं चिंतन करून आपण नंतर ध्यानामध्ये जाऊ आणि मग एखाद्या ओळीचं चिंतन करू. असं साधारण स्वरूप असणार. वैखरीने रामनाम घेऊ. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय
श्रीराम जय राम जय जय राम. आत्ता ज्या नामाचा आपण उच्चार केला त्याच नामाला ध्यानामध्ये आपल्याला काही बसवता येतं का बघूया. बरेच वेळेला असं होतं की आपण ध्यान करायचं म्हणतो, वाचलेलं असतं ग्रंथामध्ये की ध्यान करायचं आहे. आता ध्यान करणं हा शब्द जेव्हा येतो तेव्हा निश्चित आहे की ती एक क्रिया होऊन जाते, कर्म होऊन जातं. आणि जर ते कर्म असेल तर शास्त्र तर म्हणतं की कोणत्याही कर्माने परमात्म्याची प्राप्ती नाही. नाही कश्चित कोटिभिः कर्मेण वस्तू उपलब्धी, सिद्धांत सांगितलं. वस्तू याचा अर्थ ब्रह्म किंवा परमात्मा याची प्राप्ती कोणत्याही कर्माने होत नाही. जर ती कर्माने होत नाही तर मग ध्यान करायचं का किंवा ध्यानी करण्याची गोष्ट आहे का. पूर्णपणे विचार केला तर खरं सांगायचं तर ध्यानाला आपण जातो. अनेक ठिकाणी ध्यानाचे क्लासेस आहेत. हल्ली प्राणायामाचे क्लासेस निघालेले आहेत, ध्यानाचे क्लासेस निघालेले आहेत. पण असं क्लासमध्ये जाऊन ध्यान लागतं का? नाही लागत. लक्षात आहे, शास्त्राने खूप छान सांगितलं, ध्यान ही लागण्याची गोष्टच नाही. ते ती करण्याची गोष्ट नाही, ती लागण्याची गोष्ट आहे. शास्त्राने सांगितलं की थोडं आपल्या अंतःकरणामध्ये आपण डोकं, आपल्या घरी आपली नातवंड आहेत, आपली मुलं आहेत, त्यांचं स्मरण करण्यासाठी आपल्याला वेगळं काही करावं लागतं का? हो, काही करावं लागत नाही. त्यांचं स्मरण आपल्याला अत्यंत प्रयत्नांच्या वाचून होतं. प्रयत्नाच्या वाचून ज्याचं स्मरण होतं त्याला शास्त्रामध्ये धारणा म्हणतात. बाकी काही नाही. इतकं सोपं आहे, अतिशय सोपं आहे. ध्यान अवघड नाही, काहीच अवघड नाही आहे. लक्षात आहे, ज्याच्यावरती माझं विलक्षण प्रेम आहे ते अत्यंत प्रयत्नांच्या शिवाय मला ज्याचं स्मरण होतं त्याला धारणा म्हणतात. ही धारणा परिपक्व झाली की आपण साधनेमध्ये कधी स्थित होतो हे आपल्याला कळतच नाही. बस. मग आता जिथे धारणेमध्ये काही करायचंच नाही आहे तर ध्यानामध्ये काही करायचं आहे का? काही करणं नाहीच आहे. फक्त जो आपला प्रेमाचा विषय आहे, तुमचा आमचा आत्ता सगळ्यांचा प्रेमाचा विषय प्रपंच संसार हाच आहे, तो फक्त बदलायचा आणि त्याचा विषय परमात्मा करायचा. जे आपलं उपास्य दैवत एवढं करायचं, बस. बाकी काही नाही. तेवढं झालं की कामच झालं. इतकं सोपं आहे. त्यामुळे ध्यान लागणंही सोपं आहे, ध्यान करणंही सोपं आहे, धारणा करणंही सोपं आहे, अतिशय सोपं आहे. आणि त्यामुळे फार ध्यान लागल्यानंतर काही वेगळं होईल का, ध्यान लागल्यानंतर काय होईल का, असा काही विचार करायची गरज नाही. अगदी सहज येता जाता ते करता येण्यासारखं होतं. आणि म्हणून समाधीचं आपण खूप ते वाचलेलं असतं की ध्यानातून आपण जसं धारणा परिपक्व झाली की आपण ध्यानात प्रविष्ट होतो आणि ध्यान परिपक्व झाली की आपण समाधीमध्ये प्रविष्ट होतो. आता समाधी म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं कोणीतरी डोळे मिटून बसलेलं आहे, एकांतामध्ये बसलेलं आहे. अशी समाधी काही संतांना, शास्त्रांना, वेदांना मान्य नाही. वेदांना मान्य असणारी समाधी एकच आहे, ती म्हणजे चालती बोलती समाधी, ज्याला फार सुंदर शास्त्रांनी म्हटलं आहे, बुद्धी समतत्वामध्ये आरूढ झाली की जी स्थिती अंतरंगाची असते. मग बहिरंगामध्ये शरीर आपलं ह्या जगामध्येच असणार आहे, ते जिथे असायचं तिथेच प्रपंचामध्ये असणार आहे. म्हणून आहे त्या लोकांमध्ये, आहे त्या घरामध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये राहणं आहे आणि अंतरंगातून जिथे राहायचं तिथंच राहणं आहे. ही जी अंतरंगाची स्थिती समतत्वावरती बुद्धी जेव्हा आरूढ होते तेव्हा त्याला समाधी म्हटलेलं आहे. ही चालती बोलती समाधी. मग ह्या चालत्या बोलत्या समाधीमध्ये जगातली कोणती गोष्ट आपल्या आड येत नाही. सगळे संत 2 स्तरावरती जीवन जगलेले आहेत, समर्थही 2 स्तरावरती जीवन जगलेले आहेत. आणि संतांना, तुम्ही आम्ही साधकांनी, भक्तांनी 2 स्तरावरती जीवन जगावं असं वाटत असतं. आणि म्हणून समर्थ खूप सोप्या भाषेमध्ये सांगतात. ते असं म्हणतात, काही गलबला काही निवळ ऐसा कंठित जावा काळ. गलबल्याचा काळ हा तुमचा आमचा प्रपंचातला काळ आहे, गलबल्याचा काळ हा रोजीरोटीचा काळ आहे आणि निवांताचा काळ हा तुमचा आमचा ध्यानाचा काळ. या गलबल्यात कसं वागायचं याचं चिंतन आपण एकांतामध्ये करायचं. एकांतामध्ये चिंतन केलं की एकांत याचा अर्थ एक तत्व, एक ग्रंथ, एक संत, एक पंथ हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. आणि त्या एकामध्ये वृत्तीचा लय झाला की एकांत साधला जातो. आणि ज्याला एकांतामध्ये असा लय साधला गेला
तो कितीही लोकांतामध्ये असला तरी त्याचं शरीर लोकांतामध्ये असतं, पण तो जिथे असायचा तिथेच असतो आणि म्हणून लोकांतामध्ये सुद्धा तो एकांतामध्येच असतो. ह्याला ध्यान, चालतं बोलतं ध्यान इथपर्यंत जायचं आहे. आता या ध्यानासाठी खूप छान छोट्या छोट्या प्रक्रिया समर्थांनी खूप छान सांगितल्या. आपण अगदी सोप्या बघूया, फार मोठं अवघड करायची काही गरज नाही. समर्थ असं म्हणतात, आत्ताच उल्लेख झाला की समर्थांनी नामस्मरण भक्तीचा समास चौथे दशक जो आहे तो भक्तीचा आहे. त्यातला जो तिसरा समास आहे तो नामस्मरण भक्तीचा समास आहे. त्याच्यामध्ये समर्थांची एक सुंदर मेख आहे. समर्थ म्हणतात, मुखी नाम वदावे, नेत्री रूप आठवावे. आता ही समर्थांची मेख आहे. मला आता सांगा, आम्ही सगळे नाम घेतो, पण नेत्री रूप आठवतो का? इथे आपली दांडी गुडलेली असते, आपण ते करतच नाही. याचा अर्थ ज्या उपास्य दैवताचं नाम आपण घेत असतो त्याचं रूपच आपण आठवत नाही. ते रूप आठवून जर नाम घेतलं तर ते नाम आपल्याला, ज्याचं रूप आपण आठवतोय त्याची पूर्ण कृपा आपल्यावरती करणार आहे, तेही आपण करत नाही. लक्षात येईल. आणि मग आपल्याला वाटतं आम्ही खूप काही नाम घेतलेलं आहे, पण आम्हाला त्याचं काही परत मिळतच नाही आहे, कारण पहिल्या टप्प्यावरतीच आपलं वर्म चुकलेलं आहे. समर्थ म्हणतात तसं मुखी नाम नेत्रीरूप ही इथून सुरुवात करायची बरं का. म्हणजे जर आपल्याला ध्यानाला बसायचं असेल तर ज्याचं आपलं समोर, जे आपलं उपास्य दैवत आहे त्याच्यासमोर बसावं. खूप छान म्हटलेलं की डोळे भरून ते बघावं जे रूप आहे ते, अलगद नेत्र मिटावे. आणि मिटल्यानंतर जी मूर्ती आपल्यासमोर येते ती येते का बघावी. ती पटकन नाही येत. हळूहळू पुन्हा ते डोळे उघडावेत अलगदपणे, नंतर शांत पुन्हा त्या डोळे मिटावेत. असे एकदा दोनदा प्रयत्न केल्यानंतर लक्षात येतं जी मूर्ती आहे, जी प्रतिमा आहे ती आपल्या दोन्ही भुवयांच्यामध्ये ती चौकट असेल तर ती हळूहळू आपल्याला दिसते. सुरुवातीला ती स्पष्ट काहीतरी एक आकार आपल्याला दिसतो, मग तो आकार कधी खाली जातो, कधी वर जातो, कधी खाली जातो, कधी वर जातो. आपल्याला आपल्या अंतरंगाचं सामर्थ्य लावून ते पुन्हा आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये आणायचं असतं. ही जी आतमधली जी प्रक्रिया आहे ही मात्र ज्याची त्याला करावी लागते. जेव्हा आपण असा साधनेचा अभ्यास करायला मग त्याला आलंबनाशिवाय नाही करता येत. निर्गुण निराकाराचं ध्यान नाही करता येत. अलक्ष्याशी लक्ष लावी हा कितीही श्रेष्ठ असला तरी तुम्हाला आम्हाला अलक्ष्याचं लक्ष लावता येत नाही, पण तुम्ही आम्ही सगळे सगुण आहोत आणि सगुण असताना आपल्याला निर्गुणाचं ध्यान करता येणार नाही, अलक्ष्यावरती लक्ष लावता येणार नाही. म्हणून काहीतरी एक आलंबन घेतलं पाहिजे. मग ते आलंबन कोणतं आहे? शास्त्रांनी सांगितले एकाक्षर ओंकार तरी घ्या किंवा नाम घ्या. हे नाम हे आलंबन आहे. नाम हे परमेश्वराकडे जाण्यासाठी हे साधनं जरी असलं तरी ते आलंबनच आहे बरं का. मग त्या नामाचं चिंतन करा, काही करा, नामाच्या नामीचं ध्यान करा. मग आपल्या पिंडानुसार हे सगळं करायचं आहे. ह्याला हे जमलं म्हणून मला ते जमेल असं नाही. शेवटी आपल्याला स्वतःचा पिंड काय आहे, माझा भक्तीचा आहे का, माझा ज्ञानाचा आहे का, माझा ध्यानाचा आहे का, माझा चिंतनाचा आहे, हा आपल्याला कळतं की मी कशामध्ये रमते. एखादा कोणीतरी छान मनसपूजेमध्ये रमेल, एखादा कोणी ध्यानामध्ये रमेल, एखादा कोणी नामामध्ये रमेल. त्यामुळे हा प्रत्येकाचा पिंड आहे. आपला आपला पिंड समजून घ्यायचा आणि त्यानुसार साधना करायची. त्यामुळे हे असंच पाहिलं पाहिजे, तसंच झालं पाहिजे असं नाही. प्रत्येकाच्या वेगळ्या ध्यानाच्या प्रक्रिया 1.25 लाख शास्त्रांनी सांगितलेल्या. तेवढ्या सगळ्या शिकणं आपल्याला शक्य नाही, पण काही आपण बघू शकतो. उपनिषदांमध्ये खूप सुंदर दिलेलं आहे आणि समर्थांनी त्याच दिलेल्या आहेत दासबोधामध्ये. जर आपण दासबोध अगदी पूर्णपणे व्यवस्थितपणे शास्त्रशुद्ध अध्ययन केलं तर लक्षात येईल की समर्थ आपल्याला ध्यान प्रक्रिया सांगतात. पण ते ध्यान प्रक्रिया सांगताना आपल्याला कळतच नाही की या ध्यान प्रक्रिया आहेत म्हणून. आत्मनिवेदन भक्तीचा समास जरा घरी जाऊन वाचल्यानंतर लक्षात येईल की समर्थ त्याच्यामध्ये सगळ्या मुद्रा सांगतात. त्या मुद्रा सांगताना समर्थ म्हणतात की जर तुम्ही नाम घेत असाल तर नाम घेता घेता एखादी मुद्रेमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या नामाचं ध्यानामध्ये रूपांतर होऊ शकतं. आपण प्रत्यक्षात करू ते काय आहे ते. आणि म्हणून एक पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की आपल्याला ध्यान करायचं असेल तर एकाक्षर ओंकार असा जर असेल तर एक लक्षात घ्यावं. ध्यानाची जर ध्यानाभ्यास करायचा असेल तर शांतपणे बसावं. मांडी घालून बसता येत असेल तर फार उत्तम, नाही येत असेल तर आपण खुर्चीवरती बसलो तरी चालेल. पण एक मात्र निश्चित आहे, पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. बरेच वेळेला आपण टेकून बसतो बरं का. पण आम्ही शिवथरगळीमध्ये जात होतो, मामांच्या खाली आम्ही काही शिकलो आणि एकच मात्र नक्की शिकलो आम्ही, आणि ते म्हणजे ते कायम एक वाक्य बोलायचे. त्यांचं पालुपद असायचं
ज्याला 90 अंशाच्या पाठीच्या कणामध्ये म्हणजे ताठ बसता येत नाही, त्याला आयुष्यात ताठ मनाने जगता येणार. पाठीचा कणा ताठच पाहिजे. ताठ म्हणजे तो खरंच ताठ. ध्यानाच्या वेळेला तर तो ताठच पाहिजे. आपण बरेच वेळा रेलूनच बसतो, नाही, तो ताठ म्हणजे ध्यानाच्या वेळेला तरी तो ताठ असला पाहिजे. कारण आता पाठीचा कणा काय आहे, त्याचं ते शारीरिक त्याचे काय ते 33 जे काही खुर्च्या आहेत, त्या मणक्याची हाडं आहेत, तो मी सांगत नाही. कारण आपल्याला काही त्या ज्या म्हणतात कुंडलिनी शक्तीपर्यंत जायचं नाही आहे किंवा तिथपर्यंतही आपल्याला जायचं नाही. पण हे मात्र निर्विवाद आहे की आपल्यामध्ये जी षटचक्र आहेत ते नामसाधना असू दे, ध्यानसाधना असू दे, या षटचक्रांचं भेदन होणारच आहे. हुआ किंवा नाही म्हणा, तुम्ही होणारच आहे. ती माहिती नाहीत आपल्याला, काही गरज नाही, त्याचंही चिंतन असण्याची काही गरज नाही. माहिती असलं तर अभ्यास करून घ्यावा, कोणाकडून जाणीवपूर्वक घ्यावं, पण निदान एवढं तरी माहिती पाहिजे की निदान पाठीच्या कण्याच्या मधून ताठ असेल तर आपल्यामध्येच जितका बाहेर ज्ञानाचा म्हणजे एक प्रचंड मोठा सागर आपण बघतो, तेवढाच एक प्रचंड ज्ञानाचा सागर आपल्याच अंतरंगामध्ये आणि तेवढाच एक शक्तीचा प्रचंड मोठा सागर आपल्या आतच आहे. या दोन्हीला आपल्याला जागृत करायचं आणि त्या जागृत करण्यासाठी आपल्याला कशासाठी करायचं तर परमात्म्याच्या निखळ दर्शनासाठी. मग परमात्मा दर्शन हे सगुण रूपामध्ये असेल तर तो सगुण साक्षात्कार असेल, ईश्वर स्वरूप असेल तर कृपा स्वरूपात असेल, ब्रह्म आपला उपास्य दैवत असेल तर ब्रह्मानुभव स्वरूपात असेल. प्रत्येक अधिकारी साधक वेगळा आहे, त्याच्यानुसार ते होईल. त्यामुळे तो कसा होईल, का होईल याचा आहे आपला चिंतनाचा विषय नाही, पण अभ्यास हा आपला चिंतनाचा विषय. आणि म्हणून जे आपल्याच आतमध्ये असणारं ज्ञान आणि शक्ती दोन्ही आपल्याला जर उर्ध्वगामी करायचं असेल तर उपनिषदांनी शास्त्रशुद्ध ध्यानाच्या प्रक्रिया दिल्या आणि त्या सगळ्या ओंकारावरती दिलेल्या. ओंकार हे वैदिक नाम. आपण जे नाम घेतो ओंकाराचा जप आपण नाही करू शकत, कारण तुम्ही आम्ही प्रापंचिका. ओंकाराचा जप करण्याचा अधिकार फक्त संन्यासी आणि नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत. त्याने आपण नैष्ठिक ब्रह्मचारी नाही आणि आपण संन्यासी नाही, आपण सगळे प्रापंचिक आहोत. मग आपल्यासाठी जे ते नाम आहे, मग ते जे नाम आहे ते नाम आपण त्यावरती बसवू शकतो. आता एकदा अंदाज आला की आपल्याला कशा प्रकाराने ध्यान करायचं आहे, मग आपण नाम त्याच्यावरती बसवू शकतो. पण उपनिषदांनी दिलेल्या ज्या काही ध्यानाच्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या ओंकारावरती दिल्या आहेत, कारण ते एकाक्षर ब्रह्म म्हटलं आहे. म्हणजे ब्रह्माचं सगुण आलंबन कोणतं असेल तर ते ओंकार आहे. आणि मग या ओंकाराच्या 5 मात्रा, या 5 मात्रांवरती खूप सुंदर जे आहे ते चिंतन दिलेलं आहे. कारण आपल्याला ध्यानाला जर बसायचं असेल तर ते चिंतन करणे. आपण एक प्रयत्न करूया, आपण सगळे शांतपणे बसूया आणि डोळे मिटूया. आणि डोळे मिटून मी डोळे मिटते आणि मला जे काही सांगायचं आहे ध्यानाच्या संदर्भामध्ये, त्या ओंकाराच्या संदर्भामध्ये उपनिषद आपल्याशी काय बोलतं आहे तेवढंच मला सांगायचं. उपनिषदांनी असं म्हटलं की ओंकाराच्या 3 मात्रा आहेत. असं आपण ऐकतो की आकार, उकार आणि मकार. ह्या 3 तर आहेच, पण आकार, उकार आणि मकाराच्या बरोबर अर्धचंद्र आणि बिंदू अशा या 5 मात्रा आहेत. या 5 मात्रांवरती अतिशय सुंदर ध्यानाच्या प्रक्रिया बसवलेल्या आहेत. आणि त्या ध्यानाच्या प्रक्रियामध्ये उपनिषद म्हणतं की संपूर्ण विश्व पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तुमचा आमचा देहसुद्धा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. फक्त त्या जगातल्या मध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय असेल तर 2च गोष्टी या जगामध्ये आहेत, ते म्हणजे सजीव आणि निर्जीव किंवा जड आणि चेतन. जे चेतन आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी जास्त आहेत, म्हणजे 3 गुण आहेत, कारण तिथे चैतन्य आहे. म्हणून ते 8धा प्रकृती आणि 5धा प्रकृती. मला वाटतं इथे सगळे दासबोधाचे अभ्यासार्थी आहेत, त्यामुळे हा विषय प्रत्येकांना माहिती आहे. मग आता चिंतन करताना सांगितले विश्वामधल्या प्रत्येक गोष्ट जी जी साकार आहे ती जर पंचमहाभूतांनी बनलेली असेल तर संपूर्ण विश्वाचं ध्यान या ओंकाराच्या साह्याने केलं जातं. कारण विश्व ओंकारमय आहे, विश्व पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, ओंकार पंचमहाभूताचा आहे आणि म्हणून संपूर्ण विश्वामध्ये ओंकाराशिवाय दुसरं काहीच नाही. परमपूज्य मुंदाते म्हणतात ओंकार हाच संपूर्ण विश्वाधार आहे, हाच सर्वाधार आहे. तुम्हाला आम्हाला एकच आधार आहे, तो म्हणजे ओंकार. हेच परब्रह्माचं काय आहे तर सगुण आलंबन आहे. मग ह्या आलंबनाची एक प्रक्रिया दिली आहे. आकार जो आहे तो पृथ्वी स्वरूप आहे. पृथ्वी जी आहे ती साकार आहे आणि म्हणून तिला रूप आहे. जिथे रूप आहे त्याच्या पाठीमागे एक अरूप आहे एवढं आपल्याला नक्की माहिती आहे. म्हणून आकार
पृथ्वी तत्व आहे. उकार जे आहे ते जलतत्व आहे. जलामध्ये जडता आहे. आपल्याला प्रश्न वाटेल की जलामध्ये जडता कशी असेल, पण दासबोधाचे आपण अभ्यासार्थी आहोत. आपल्या लक्षात येईल की आपल्या शरीरामध्ये दात हे अत्यंत कसे आहेत, तर आपले कणखर आहेत. ज्या दातांनी तुम्ही आम्ही खूप तोडतो. नव्हे सगळे पशु प्राणी एकमेकांची जी काय करतात, शिकार करतात, ती दाताच्या साह्याने करतात. पण दाताचं मूळ कोणतं असेल तर जलतत्व आहे. कारण जलाच्या मध्ये म्हणजे आपण कधीतरी शिकलो आहे की जे खडकांचे प्रकार आहेत, माती जेव्हा पाण्याच्या तळाशी जाऊन बसते तेव्हा पाण्याच्या दाबाने ती अत्यंत कठीण होते आणि त्याचे खडक तयार होतात. आणि म्हणून जलामध्ये जडता आहे. पृथ्वीमध्ये साकारता आहे, जलामध्ये जडता आहे. तिसरं तत्व जे आहे ते म्हणजे अग्नितत्व आहे, ज्याच्यामध्ये दाहकता आहे किंवा प्रकाशमयता आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारं हे तत्व आहे आणि म्हणून इथे दाहकता आहे. त्यानंतर असणारा अर्धचंद्र जो आहे ते वायुतत्व आहे. वायूमध्ये सच्छिद्रता आहे आणि म्हणून आकुंचन आणि प्रसरण दोन्ही होणं आहे. आपण म्हणतो हनुमंत अत्यंत सूक्ष्मही होतो आणि हनुमंत अत्यंत व्यापकही होतो. हे वायुतत्व आहे. आणि त्यावरती असणारा बिंदू हे आकाशतत्व आहे, जे निराकारता. ओंकारामध्येच साकारता, जडता, दाहकता, सच्छिद्रता आणि निराकारता. म्हणून आपल्याच स्थूल देहापासून आपल्या सूक्ष्म असणाऱ्या स्वरूपापर्यंत हा ओंकार आपल्याला घेऊन जातो. आणि म्हणून ह्या ओंकाराचं चिंतन करणं, ओम हळूहळू म्हणताना ते म्हणतानाही पद्धत आहे. ओंकार म्हणताना ओ म्हणताना श्वास घेणे, ऊ म्हणताना श्वास कोंडणे आणि म म्हणताना संथ गतीमध्ये श्वास सोडणे. म्हणून एकीकडे प्राणायाम आहे आणि एकीकडे त्या ओंकाराचं चिंतन आहे. अशा अनेक प्रक्रिया ध्यानाच्या बसवलेल्या. मग ह्याच्यावरतीच काही देवतांच्या सुद्धा बसवलेल्या आहेत. मग पुढच्या दोन ज्या निराकार मात्रा आहेत ते सोडून दिलेल्या आहेत. आकार म्हणजे उत्पत्ती आहे. उत्पत्तीचा स्थिती कोण आहे तर ब्रह्मदेव आहे. स्थितीचा जो अधिपती आहे ते विष्णू आहेत. लयाचे अधिकारी कोण आहेत तर शिवशंकर आहे. आणि म्हणून ओंकार म्हणताना पुन्हा श्वास घेताना काय करणं तर ब्रह्मदेवाचं स्मरण करणं. जेव्हा श्वास आपण आत कोंडून धरला आहे, ज्याला कुंभक म्हणतो, तेव्हा स्थितीचा जो देवता आहे, अधिपती आहे, तो विष्णू आहे, त्याचं स्मरण करणं. आणि लयाचा स्वामी शिवशंकर, संथ गतीमध्ये श्वास सोडताना शिवशंकराचं स्मरण करणं. म्हणून एकाच ओंकारावरती पंचमहाभूतांचं ध्यान, याच ओंकारावरती आपले त्रिदेव आहेत त्यांचं ध्यान आणि त्याचबरोबर 3 देवतांचं पण ध्यान सांगितलं. कारण कितीही ब्रह्माची आपण उपासना केली की जे ब्रह्म ज्ञानस्वरूप आहे, निर्गुण निराकार आहे, त्याचं कितीही आपण केलं तरी जोपर्यंत आपण सगुणामध्ये आहोत तोपर्यंत ते ध्यानही आपल्याला लागत नाही. ते करणं कठीण जातं. आणि लौकिकामध्ये आपल्याला जगात राहायचं आहे, शरीरामध्ये राहायचं आहे, त्यामुळे शक्तीशिवाय काहीच करता येत नाही. आणि शक्ती म्हणजे ते मायेचं स्वरूप आहे. मग ही माया ईश्वराच्या अधीन आहे, पण आपण मात्र तुम्हाला आम्हाला मायेचे तडाखे आहेत. मग ह्याच्यातून जर आपल्याला अलगद बाहेर पडायचं असेल तर ईश्वराची शक्ती आपल्याला अनुकूल करून घ्यावी लागते. आणि म्हणून उपनिषद म्हणतं याच ओंकारावरती देवींचं ध्यान करा, देवतांचं ध्यान करा. खूप सुंदर सांगितलं बरं का. श्वास घेताना आकार, कुंभक ज्याला आपण म्हणतो पूरक करताना आकार आहे, कुंभक करताना काय आहे तर उकार आहे. आणि ज्या वेळेला आपण सोडतो श्वास म्हणजे रेचक करतो त्यावेळेला मकार आहे. तर ह्या आकार, उकार आणि मकार हे तिन्ही जरी सारखं असलं तरीसुद्धा देवतांचं स्मरण सांगितलं आहे. कारण तुम्हाला आम्हाला शक्ती लागते आणि ती सत्वगुणांनी शक्ती लागते. आणि म्हणून यावेळेला कोणत्या देवतांचं ध्यान करायचं तर उपनिषद म्हणतं ज्या वेळेला तुम्ही आम्ही श्वास घेतो तेव्हा गायत्री जी विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला आम्हाला ज्ञानाला सन्मुख करणारी देवता आहे,
जी प्रत्यक्ष ज्ञान देणारी देवता आहे, जिने शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे, जिच्या हातामध्ये दंड आहे. कारण विद्यार्थी दशेमध्ये कळत नकळत चुका होणार आहे आणि कळत नकळत चुका झाल्या तर त्याची शिक्षा म्हणून आपल्याला दंड हवा आहे. आणि म्हणून तिच्या हातातलं आयुध एक दंड आहे बरं का, पण ती अत्यंत धवल वस्त्र परिधान केलेली. आणि धवल वस्त्र परिधान केलेली गायत्री, तिचं ध्यान करायचं श्वास घेताना. जी ज्ञानाचं स्वरूप असणारी देवता आहे, जिचं धवल वस्त्र आहे आणि हातामध्ये शस्त्र कोणतं आहे तर दंड आहे. आता उकार म्हणताना कुंभक आहे, श्वास थांबलेला आहे, शांतपणाने आपण तिथे आहोत, अलगद चिंतन करायचं. इथे सावित्री ही देवता आहे. सावित्री ही ब्रह्मदेवाची अर्धांगिनी आहे. ती ब्रह्मदेवांचं जे जे सामर्थ्य आहे ते सगळं तिचं सामर्थ्य आहे. ती रजोगुणाने परिपूर्ण कशी आहे तर ती पूर्ण युक्त आहे. आणि रजोगुणाने परिपूर्ण युक्त असल्यामुळे तिने लाल वस्त्र परिधान केलेलं आहे. तिच्या हातामध्ये चक्र आहे. आता तुम्ही आम्ही सगळे मायेवरती आरूढ आहोत, कारण आपण देहधारण केलं आहे, आपण प्रपंच धारण केलेलं आहे. आणि म्हणून या मायेवरती आरूढ गेल्यानंतर आपल्याला सतत काहीतरी करावंसं वाटतं. आणि त्यामुळे रजोगुण हा आपला सहज गुण आहे, लक्षात येईल. आणि म्हणून इथे ध्यान कोणाचं, कारण आपल्याला प्रपंचामध्ये तो गुण हवा आहे. अनेक गोष्टी करायच्या, परमार्थसुद्धा करायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा शक्ती लागणार आहे, पण ती सत्वगुणाने युक्त हवी. आणि म्हणून ह्या देवतांचं ध्यान सांगितलं आहे. कारण सत्वगुणाचं आत्ता जर आपण नाही केलं तर आपण रजोगुणाचं कदाचित तमोगुणामध्ये जाऊ, तसं होऊ नये म्हणून ह्या देवतांचं ध्यान सांगितलं. आणि मग आकार उकार झाला, मकाराच्या वेळेला सरस्वतीचं ध्यान करायचं बरं का. सरस्वतीचा रंग कृष्णवर्ण काळा रंग आहे बरं का. एरवी आपण म्हणतो सरस्वती कमळावरती बसले, पांढरशुभ्र वस्त्र धारण केले. उपनिषद म्हणतात नाही, तिने काळा वर्ण धारण केलेला आहे. कारण सरस्वती जेव्हा शुद्ध ज्ञान देते तेव्हा तिची कृपा होते. तेव्हा आपण जेव्हा डोळे मिटून बसतो ना, तेव्हा फक्त आपल्यासमोर एकच रंग असतो, वर्ण असतो, तो म्हणजे काळा आहे, कृष्णवर्ण आहे. आणि म्हणून आपला रामही कृष्णवर्ण आहे आणि आपला श्यामही कृष्णवर्ण आहे. दोघेही ज्ञानस्वरूपच आहेत. ज्ञानाला प्रत्यक्ष सन्मुख देणारी, ज्ञानाला सन्मुख देऊन ज्ञान देणारी एकमेव देवता जी आहे. गणेश ज्ञानाचा अधिपती असला तरीसुद्धा जोपर्यंत सरस्वतीची कृपा होत नाही तोपर्यंत असणारं ज्ञान वाणी वाटेत प्रगट होत नाही. म्हणून सरस्वतीचं ध्यान मकार म्हणताना करायचं आहे. कृष्णवर्ण तिचा आहे. तिच्या हातामधलं जे शस्त्र आहे, आता काय शस्त्र आहे तिच्या हातामध्ये, शस्त्राची गरजच नाही तिच्याकडे, पण तिच्याकडे त्रिशूळ आहे बरं का. जो त्रिशूळ आपल्याला तिन्ही गुणांच्या अतीत व्हायला शिकवतो. आणि म्हणून तिन्ही गुणांमध्ये आपल्याला नाही रमायचं आहे. आपल्याला तिन्ही गुणांच्या अतीत व्हायचं असेल तर तीनही गुण आपल्या अधीन असले पाहिजेत आणि त्यांचा वापर आपल्याला पाहिजे तसा करता आला पाहिजे. आणि म्हणून 3 प्रक्रिया आपण बघितल्या ओंकाराच्या. आकार उकार आणि मकारावरती श्वास बसवणं. आकार म्हणता श्वास घेणं, उकार म्हणताना श्वास कोंडणं म्हणजे कुंभक करणं. श्वास घेणं याला पूरक म्हणतात, श्वास कोंडून धरतो त्याला कुंभक म्हणतात. आणि संथ गतीमध्ये श्वास सोडणं त्याला रेचक म्हणतात. अशा काही प्रक्रिया सांगितल्या. आता ओंकारावरच्या आपण बघितल्या. आता आपण जे श्रीराम जय राम जय जय राम नाम घेतलं त्याच्यावरती जर आपल्याला श्वासावरती नाम बसवायचं असेल तर श्रीराम म्हणताना श्वास घेणं, जयराम म्हणताना श्वास कोंडणं आणि जय जय राम म्हणताना संथ गतीमध्ये श्वास सोडणं. असं जर आपण हळूहळू आपल्यावरतीच असा सराव करत गेलो तर कळत न कळत प्राणायाम सिद्धच होतो. बाकी काही करावं लागत नाही. मग 1 2 3 4 आकडे सोडून द्या. संथ गतीमध्ये कुठे मोजणं नाही, काही नाही. कारण जे प्रमेय आहे ते अप्रमेय तत्व आहे आणि म्हणून माळेच्या साह्याने त्याला मोजायची गरज नाही. जितका वेळ आपल्याला शांतपणाने बसून हे करता येईल तितका वेळ करावा. मग श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना सुद्धा आपण ओंकाराचं ध्यान करू शकतो. समर्थाने खूप छान सांगितलं. समर्थ रामाचे उपासक आहेत. रामनाम घ्यायला समर्थ आपल्याला सांगतात. पण हे सांगताना आत्मनिवेदन भक्तीमध्ये समर्थ आपल्याला काही मुद्रा सांगतात
आणि त्या मुद्रेमध्ये समर्थाने अतिशय महत्त्वाची जी मुद्रा दिली आहे ती खेचरी मुद्रा दिली. आरी म्हणजे शत्रू. तुमचे आमचे सगळे शत्रू म्हणजे आपले विकार आहेत. हे विकार जर आपल्याला अंतरंगातून काढून टाकायचे असतील तर खेचरी मुद्रा आवश्यक आहे. आणि खेचरी मुद्रा याचा अर्थ जे नाम तुम्ही आम्ही घेतो ते नाम आपल्याला दोन्ही भुवयांच्यामध्ये घ्यायचं आहे. आणि नुसतं घ्यायचं नाही आहे तर ते कल्पनेने गिरवायचं आहे बरं का. आता ओंकार मी सोडून देते कारण ओंकार हे वैदिक नाम आहे. आपण आत्ता श्रीराम जयराम जय जयराम ह्या नामाचं चिंतन करतो. आता या नामावरती आपण 1-2 मिनटं प्रत्येकाने शांतपणाने मी आता माझी वाणी बंद करते आणि बघा बरं, श्रीराम म्हणताना संथ लईमध्ये श्वास घ्या. जयराम म्हणताना श्वास कोंडून ठेवा आणि अत्यंत संथ लईमध्ये जय जयराम म्हणताना ते सोडायचं. श्रीराम जयराम जय जय राम. श्रीराम जयराम जय जय राम. असं हळूहळू नामावरती जर आपण श्वास बसवला तर लक्षात येतं की नाम घेता घेता आपण थकून जातो आणि मग आपल्याला फक्त स्मरण होतं आणि मग स्मरणही थांबून जातं आणि त्या श्वासाच्या लईमध्ये आपण कधी रमतो हेच आपल्याला कळत नाही. हे जे रमणं आहे हे श्वासावरती नाम घेऊन रमणं आहे. पुढे समर्थ म्हणतात आणखीन जर सूक्ष्मामध्ये जायचं असेल तर आता कल्पनेने श्रीराम जयराम जय जयराम हे कल्पनेने आपल्या 2 भुवयांवरती मध्ये आपल्याला गिरवायचं आहे बरं का. श्रीराम जयराम जय जयराम म्हणणं खूप सोपं आहे पण ते गिरवायला इतका वेळ लागतो. सगळं सामर्थ्य आपल्याला प्राणाचं गोळा करावं लागतं आणि ते गिरवावं लागतं. आणि ते गिरवताना लक्षात येतं की मग आपल्याला सगळ्या गोष्टींचा विसर पडलेला असतो. जेव्हा आपण कल्पनेने आपल्या 2 भुवयांच्यामध्ये आपण आत्ता श्रीराम जयराम जय जयराम नको, फक्त श्रीराम एवढं तरी आपल्याला गिरवता येतं आहे का बघूया बरं का. बघा, फक्त काही करू नका, स्वस्थ बसा आणि 2 भुवयांच्यामध्ये कल्पनेने श्रीराम असं आपण कल्पनेने लिहायचं आहे. आणि जे लिहिलं आहे त्याच्यावरती आपण पुन्हा ते गिरवायचं, त्याच्यावरती पुन्हा लिहायचं. हे करताना किती मनाचं आणि अंतरंगाचं सगळी एकाग्रता तिथे होते. लक्षात आलं असेल की श्रीराम जयराम जय जयराम म्हणून पटकन होतं पण केवळ श्रीराम गिरवायला जितका वेळ लावतो तितक्या वेळामध्ये 5-7 वेळा श्रीराम जयराम जय जयराम अख्खं म्हणून होतं. इथे लक्षात येईल की ही जी खेचरी मुद्रा आहे अतिशय महत्त्वाची आहे की जिथे पटकन ध्यानाचा अभ्यास होतो. हा ध्यानाचा अभ्यास समर्थ नाही सांगत. इथे आपल्याला समर्थ ही खेचरी मुद्रा म्हणजे आपल्या विकारांच्या विरुद्ध आपण युद्ध करतो आणि आपण नामामध्ये स्थित होतो आणि हळूहळू आपल्याला नामाचं प्रेम लागतं. अशी ही अत्यंत श्रेष्ठ असणारी खेचरी मुद्रा आहे. आणि म्हणून आपण आज ओंकाराचं ध्यान जे श्वासावरचं पंचमहाभूतांचं देवतांचं आणि त्याचबरोबर जे आहे ते बघितलं आणि खेचरी मुद्रेमध्ये काय ते बघितलं आणि नामामध्ये बघितलं. मला वाटतं एवढं पुष्कळ होईल. अलगद डोळे उघडले तरी हरकत नाही. हरिओम तत्सत. बराच वेळ गेला कारण 10-15 मिनटं म्हटलं होतं पण अर्धा तास संपला गेला. पण ध्यान नेमकं काय करायचं आणि शास्त्रशुद्ध ध्यान काय आहे हे उपनिषदांमध्ये दिलेल्या या प्रक्रिया आहेत. अनेक प्रक्रिया आहेत अशा प्रकारच्या. एक प्रक्रिया मी फक्त सांगते आणि मी थांबते. शंकराचार्यांची खूप सुंदर प्रक्रिया आहे, अतिशय सुंदर प्रक्रिया. आचार्य म्हणतात की आपण जेव्हा श्वास घेतो इतकी सहजता आपल्या श्वासाला आलेली आहे आपल्याला कळतही नाही आम्ही श्वास घेतो आणि श्वास सोडतो. आचार्य म्हणतात कधीतरी चिंतन करा श्वास घेताना
मी काय करायचं, विश्वामध्ये ब्रह्मतत्व भरलेलं आहे, विश्वामध्ये परमात्मा भरलेला आहे. आणि म्हणून ब्रह्मभावाचा काय करा तर पूरक करा, ब्रह्मभावाचा पूरक करा. श्वास आतमध्येच ठेवा, मौनाचा कुंभक करा, बस तिथेच राहा, काही विचार करू नका. आणि जेव्हा श्वास सोडाल तेव्हा विश्वमिथ्यत्वाचा, या विश्वमिथ्यत्वामध्ये मी आहे म्हणून मी पण मिथ्या आहे, काही नाही आहे, सगळं इथे परिवर्तनीय आहे, इथे शाश्वत काही नाही, शाश्वत फक्त परमात्मा आहे, बस. आणि त्याचं चिंतन म्हणून मिथ्यत्वाचा काय करायचा तर रेचक करायचा. आचार्य म्हणतात असं जर काही ध्यान केलं तर खरा रेचक म्हणजे अंतरंगातून प्रपंच तरी नक्की सुटेल. आणि अंतरंगातून जर प्रपंच सुटला, प्रपंचाची आसक्ती गेली, तर मला वाटतं आपण अर्ध जिंकल्यासारखं होईल. की जे अपेक्षित आहे आपल्या श्रीगुरूंना, काय प्रकारांनी आपण नाम घेणं आणि नामसाधनेमध्ये आपण काही करणं अपेक्षित आहे ते होईल. ध्यानाच्या काही प्रक्रिया आणि नाम आपण बघितलं. आणि आता मला दिलेल्या विषयावरती 11:15 हरकत नाही ना, चालेल? कारण 11 वाजले ते 45 मिनटं आपण एखाद्या नामसाधना म्हणजे काय या नामसाधनेविषयी काही चिंतन करू. बराच वेळ गेला, पण कदाचित मला असं वाटतं की काही असेल शंका तर 5 मिनटं विचारायला हरकत नाही. पण आज नामसाधनेचं चिंतन करताना संतांच्या ओवीपेक्षा वेदांमध्ये खूप सुंदर मंत्र आहे. आणि वेदांमधला एक अतिशय सुंदर मंत्र आहे की जो नामसाधनेची विलक्षण महती सांगणार आहे. तुकोबारायांचं वचन आहे, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची काढिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. याचा अर्थ नामाशिवाय दुसरं अन्य साधन नाही. पण वेद स्वतः सांगतात की वेदांना नामाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. वेदांनी जे नाम सांगितलेलं आहे ते नाम कोणतं असेल तर ते वैदिक नाम आहे. आणि ते वैदिक नाम म्हणजे तो ओंकार आहे. पण या नामाच्या संदर्भामध्ये ऋचा आपल्याशी असं म्हणते, भगवदाद, आता इथे ऋचा म्हणजे ते श्लोक नाहीत बरं का, वेदांमधले सगळे श्लोक जे आहेत ते सगळेच अनुष्टुभ छंदामध्ये आहेत असे नाही आहेत. जवळजवळ 36 छंद त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे काही गद्य आहेत, काही पद्य आहेत. हा जर मंत्र बघितला तर तो गद्याकडे झुकणार आहे. तो आहे मंत्रच, वेदांमधलाच मंत्र आहे, पण तो गद्याकडे झुकणारा मंत्र आहे. त्याच्या पहिल्या चरणामध्ये म्हटले, भगवदादी पुरुषस्य नारायणस्य नामोच्चारण मात्रेण निर्घुत कलिर्भवती. मी पुन्हा एकदा म्हणते, सरळ अर्थ कळू शकेल. भगवदादी पुरुषस्य नारायणस्य, याचा अर्थ भगवंताचे जेवढे काही अवतार आहेत, षड्गुणेश्वर असणारा जो परमात्मा आहे, जो नारायण आहे, नामोच्चारण, त्याच्या नामाच्या उच्चाराने केवळ निर्घुत कलिर्भवती, बस केवळ त्याच्या नामाच्या उच्चाराने कलीचा संपूर्ण प्रभाव काय होतो, नाहीसा होतो. नातहा, नातहा म्हणजे तिथे संधी आहे, न अतः परतर उपायः, नातः परतोपायः सर्व वेदेषु दृश्यते. वेदांमध्ये याशिवाय दुसरा कोणताही काय दिसत नाही, उपायच वेदांना दिसत नाही. सर्व वेदांना एकच उपाय दिसतो, तो म्हणजे नामाच्या उच्चारानेच कलीचा प्रभाव नाहीसा होणार आहे. याशिवाय दुसरा कोणता उपाय वेदांना, म्हणजे 4ही वेदांना प्रकार, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद, 4ही वेदांना दिसत नाही. नास्य विधी, आता त्या नामाच्यासाठी पुढे वेद सांगतोय, नास्य म्हणजे न अस्य विधी सर्वदा सुचिर अशुचिर वा पठन. त्याला काही विधी आहे का? न अस्य विधी सर्वदा, याच्यासाठी सर्वदा घेणाऱ्या नामासाठी कोणताही सुची असुची, सुचिता असली पाहिजे, असुचिता असली पाहिजे, असा कोणताही काय नाही. तर विधी निषेध या नामासाठी काही नाही आहे. ते नाम स्वतःच इतकं पवित्र आहे की ज्याच्यासाठी विधी निषेधच आहेत. आणि म्हणून सुची असुचिती असं ह्याच्या ठिकाणी कोणतंही नाही. म्हणून सुची असुचिता विधी निषेध नसलेलं काय आहे, असं हे नाम आहे. कसं आहे, नास्य विधी सर्वदा सुचिर असुचिर वा पठन कोपी सायोज्यता नेती. कोपी, जो कोणी घेईल, कशाला प्राप्त होईल, सायोज्यता मुक्ती. याचा अर्थ याची देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा. 6 असताना त्या 6शी म्हणजे हा अहमरूपी जीव 6शी काय होणार आहे, जोडला जाणार आहे.
ती सायोज्यता मुक्ती. सायोज्यता मुक्ती तात्काळ प्राप्त होणार आहे, एवढाच मंत्र आहे. आणि पुढे वेदांनी म्हटलेले, यदा सार्धत्रिकोटीर जपती, जो कोणी साधक किंवा भक्त 3.5 कोटीचं जप करेल, तदा पूतो भवती, तो पवित्र तर होणारच आहे, कारण नामच पवित्र आहे आणि त्यामुळे तो साधक इतका पवित्र होणार आहे. तो पूतो भवती सद्यमुक्तते मुच्यते, त्याला सद्यमुक्तीच आहे, आता उधारमुक्ती नाही. आणि म्हणून इथेच तो काय होणार आहे, तो मुक्त होणार आहे. मला वाटतं वेदातला हा मंत्र लक्षात येईल की पूर्ण नाम साधनेचं एक जे सार आहे ते सार सांगणारा वेदातलाच मंत्र असल्यामुळे त्याच मंत्राचं चिंतन करू. मग आता नामसाधना जी आहे ती सगळ्या संतांनी एकमुखाने गायलेली बरं. नामसाधनेला पर्यायच नाही, अगदी साधं सोपं साधन आहे, काही लागत नाही. बाकी सगळ्या नवविधा भक्तीतले जे सगळे टप्पे बघितले आपण, मग श्रवण असू दे, कीर्तन असू दे, त्यानंतर असणारं काय आहे तर पादसंवाहन असू दे, अर्चन भक्ती असू दे, वंदन भक्ती असू दे, दास्य भक्ती असू दे, सख्य भक्ती असू दे, कमीत कमी दोघे हवेत की नाही हो सांगा बरं. कमीत कमी दोघे हवेत. पण शास्त्र म्हणतं नामसाधन भक्ती अशी आहे की ज्याला दोघांचीही गरज नाही आहे. एका जीवाने केवळ स्वतःच्या अंतरंगातून परमात्मे प्राप्तीसाठी अंतरंगातून केलेला जो काही प्रवास आहे किंवा जे काही साधन आहे ते नामसाधन आहे. आणि म्हणून नामस्मरण भक्ती ही अत्यंत उपाधिरहित अशी भक्ती आहे. बाकी सगळ्या भक्ती उपाधीच्या सहित आहेत आणि नामस्मरण भक्ती उपाधिरहित. आता लगेच लक्षात येईल की किती उपाधी लागतात. म्हणजे बोलणारा असेल, कीर्तन भक्ती असेल तर करणारा कोणीतरी पाहिजे, ऐकणारा कोणीतरी पाहिजे. श्रवण भक्ती असेल तर सांगणारा कोणीतरी पाहिजे, ऐकणारा कोणीतरी पाहिजे. नाही हो आम्हाला श्रवण भक्ती, संत तर म्हणतात पंचज्ञानेंद्रियांनी जे कळतं ते ज्याच्या आकलन होतं ती श्रवण भक्ती आहे. असं असेल तर एखादा ग्रंथ तरी पाहिजे वाचायला. म्हणजे काहीतरी तर हवं ना दुसरं. म्हणजे श्रवण भक्तीमध्ये कोणीतरी असल्याशिवाय घडतच नाही ते. म्हणजे जिथे पहिला टप्पा आहे तो द्वैतातूनच सुरू होतो. पण नामस्मरण भक्तीच्या ठिकाणी आपण बघतो की तिथे सुरुवातीलाच उपाधीच नाहीशी होते आणि उपाधिरहित असणारं असं जे साधन आहे ते नामस्मरण भक्ती आहे. आणि म्हणून नामस्मरण भक्ती सगळ्या संतांनी एकमुखाने गायलेली. ती जशी आपल्या भारतीय संस्कृतीने घेतलेली आहे तसा कोणताही धर्म असू दे. आपल्याला कोणत्या धर्माशी वाकडं नाही, लक्षात घ्या. धारणातीती धर्म ही आई आहे. कोणत्याच आईला असं वाटत नाही आपलं पोरगं वाईट व्हावं. प्रत्येक धर्मातल्या लोकांना वाटतं की आपल्या पोरांनी चांगलंच वागावं, पण पोरं धड वागत नाहीत म्हणून आई वाईट नसते, लक्षात घ्यायचं. आपण धर्माला नावं ठेवतो. धर्माला नावं ठेवायची गरज नाही, कारण आम्ही लौकिकातला धर्म बघतो. हा धर्म आहे, तो धर्म आहे, काही गरज नाही. या व्यासपीठावरनं तर त्याची आवश्यकताच नाही, कारण अत्यंत व्यापक धर्म आहे. आणि पुन्हा धर्म म्हटल्यानंतर आपल्याला ज्या धर्माची अपेक्षा आहे की जो वेदांनी सांगितलेला तो धर्म आणखीन वेगळा आहे, त्याचं थोडं आपण नंतर चिंतन करू, लक्षात येईल. पण सगळ्या धर्मामध्ये नामसाधना आहे. आणि ही का आहे? कारण का तर ज्या विधात्यांनी विश्वाची निर्मिती केली, ती विश्वाची निर्मिती केल्यानंतर त्यांनी काही देह जे बनवले, या देहामध्ये पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय जे आहेत ती बहिर्मुखच बनवून ठेवलेली आहेत. कठोपनिषद सांगतं परांची खाणी, बस ही सगळी बहिर्मुख आहेत. मग ही बहिर्मुख असणारी वृत्ती जी आहे ती सहज आवरता येण्यासाठी एक नाम आहे की ज्या नामाच्या साह्याने ही बहिर्मुख वृत्ती आपल्याला सहज काय करता येते तर आवरून धरता येते. आता सोपं आहे की नाही की विषय आवरणं फार कठीण आहे. वृत्ती सतत बाहेर जाते हे आवरणं सोपं आहे, पण नाम घेणं सोपं आहे की नाही. मग ते वृत्ती आवरा, असं काही करा, ह्याच्यापेक्षा सगळे संत म्हणतात असं काहीच करू नका, तुम्ही नामच घ्या. आता एकदा आपण नाम घ्यायला घेतलो, नाम घेत राहिलो की त्या नामामध्ये वृत्ती दमली की हळूहळू त्या वृत्तीमध्ये रमलं की आतलं रमलं बाजूला होऊन जातं, विषय अलगद संपून जातात. म्हणून पाचही विषयांची जी धाव आहे ती सहज थांबवण्यासाठी एक सहज साधन, सोपं नाम साधन कोणतं असेल तर ते नाम आहे. आणि म्हणून सगळ्या संतांनी एकमुखाने ज्या भक्तीचा अत्यंतिक पुरस्कार केलेला आहे ती म्हणजे नामसाधना भक्ती. आता ह्या नामसाधना भक्तीचं तुमचं जे शिबिर आहे ते नाव मला फार आवडलं, नाम जप शिबिर. नाम जप शिबिर आहे बरं का त्याचं. तो टप्पाच तसा आहे
म्हणून नामसाधनेमध्ये 4 टप्पे सांगितले. पहिल्या टप्प्यावरती नाम आहे, दुसऱ्या टप्प्यावरती जप आहे, तिसऱ्या टप्प्यावरती मंत्र आहे, चौथ्या टप्प्यावरती अजप आहे. टप्प्याटप्प्याने जायचं. आपण एकदम अजपामध्ये नाही जाणार, लगेच सोहम साधनेमध्ये नाही जाणार आपण. संत म्हणतात सोहम साधना करा. आम्ही सोहम साधनेमध्ये पण करतो, माळ घेतो आणि सोहमचं ध्यान करतो आणि सोहमचाच काय करतो ते जप करतो. सोहमचा जप अपेक्षित नाही आहे ना. समर्थ म्हणतात ना की महावाक्य उपदेश भला परी त्याचा जपू नाही बोलायला, ते तर विचाराची केला पाहिजे साधक. मग तो जर विचार चिंतन करायचं असेल तर नामाच्यापासून आपण हळूहळू सुरुवात केली पाहिजे. मग ही नामाच्यापासून जर सुरुवात करायची असेल तर पहिला नामसुद्धा आपण एकदम घेतो का हो. शास्त्रांनी नामाचे पण 4 टप्पे सांगितले बरं. पहिल्या टप्प्यावरती नाम घ्यायचं असतं हेच आपल्याला माहीत नसतं. बघा आपल्या जीवनामध्ये डोकवून बघा, माहिती होतं का आपल्याला नाम घ्यायचं होतं ते. मला तरी काही माहिती नव्हतं. लहान होतो, आमच्या घरी उठवायचे, बसा भजनाला, काकड आरतीला भरून झोपेतनं उठवायचं पोरं आम्ही सगळी घरातली, आणि आजी तोंडावर पाणी मारायची, उठवायची आणि काकड आरतीला बसवायची. नाम व्हायचं, नाम घ्यायचं. ते कशाला घेतात काय माहिती, काही माहिती नाही. याचा अर्थ नाम घ्यायचं असतं हेच माहीत नसतं. नामाचा पहिला टप्पा नाम घ्यायचं असतं माहीत नसतं. दुसऱ्या टप्प्यावरती नाम घ्यायचं हे कोणाकडून तरी कळतं. मला नाम घ्यायचं हे कोणाकडून तरी कळतं. मग तिसऱ्या टप्प्यावरती ज्याला कळतंय तो म्हणतो की नाही आता मला आठवणीने नाम घ्यायचं आहे बरं का. नाम हे माझ्या अत्यंतिक हिताचं आहे. मला जर काही आत्महित साधून घ्यायचं असेल तर मला जाणीवपूर्वक नाम घ्यायचं आहे असा तो नामधारक किंवा तो साधक किंवा तो भक्त स्वतःशीच संकल्प करतो आणि नाम घ्यायला लागतो तिसऱ्या टप्प्यावर. चौथ्या टप्प्यावरती नामाची त्याला हळूहळू सवय होते आणि मग त्याचं त्यालाच कळतं की एखाद दिवशी तो नाम घ्यायला विसरला की त्याला आतून कोणीतरी आठवण करून देतं की बा जीवा तू नाम घ्यायला विसरलायस बरं, आता नाम घे. इथपर्यंत जर साधक आलेला असेल तर शास्त्र असं म्हणतं, लक्षात घ्या तुम्ही कोणत्या भक्तीचे अधिकारी आहात, सख्य भक्तीचे अधिकारी आहात. कारण ज्या परमात्म्याला तुम्ही ज्या नामाच्या साह्याने साध घातलेली आहे त्या साधाची त्या परमात्म्याला आता सवय झालेली आहे. आणि म्हणून जेव्हा आपण साथ घालत नाही तेव्हा त्याला कळतं की अरे हा विसरला बहुतेक मला नाम घ्यायला, म्हणून तोच आठवण करून देतो आणि म्हणतो आता तू नाम घे बरं. मग आपण पुन्हा आठवणीने नाम घेतो. ज्याला कबीर म्हणतात की राम हमारा जप करे हम बैठे आराम. इथे रामच आपला जप करतो. माऊली हरिपाठात म्हणतात ना, तो हरी काय करताय मौन माळ जपे अंतरी. तो स्वतः हरीच आपला जप जपतो, आपल्याला काहीच करावं लागत नाही. पण सुरुवातीच्या टप्प्यावरती मात्र आपल्याला वैखरीपासूनचा प्रवास उलटा आपल्याला सुरुवात करावा लागतो. आणि म्हणून वैखरीपासून सुरुवात करायची आणि म्हणून पहिल्यांदा येते नाम. म्हणून नामाचे 4 टप्पे. नाम ठाऊक नाही, नाम घ्यायचं आहे, नाम आठवणीने घेतो आहे. आणि आता नाम आठवणीने घेताना जर विसरलो तर कुणीतरी मला ज्याचं नाम घेतोय तो स्मरण करून घेतोय. हे नामाचे टप्पे आहेत. मग आता नामाचे टप्पे, परमात्म्याचं नाम आहे तर नाम तुमच्या आमच्याला आपण नाव म्हणतो, त्याला नाम म्हणतो. आपल्याला कोणी नाम म्हणतं का? आपण कोणी विचारतो का हो तुमचं नाम काय, असं नाही विचारत. व्यवहारामध्ये आपण म्हणतो तुझं नाव काय, पण त्याला नाही म्हणत कधी तुझं नाव आहे, त्याचं नामच म्हणतो, देवाचं नामच म्हणतो. लक्षात. जेव्हा जेव्हा देव ईश्वर असा विषय जेव्हा आपल्यासमोर येतो तेव्हा जे आपलं उपास्य दैवत आहे तिथे नाम हाच विषय येतो. आणि म्हणून नाम या शब्दामध्येच शास्त्र म्हणतं की त्याचं सामर्थ्य साठवलेलं आहे. कारण ना म्हणजे नारायण साक्षात आणि म म्हणजे त्याची असणारी शक्ती महालक्ष्मी. नारायण हा ज्ञानस्वरूप आहे तर महालक्ष्मी ही शक्तीस्वरूप आहे. आणि म्हणून ज्ञानस्वरूप आणि शक्तीस्वरूप या दोन्हीचं एकत्रित असणारी जी कोणती भक्ती आहे ते म्हणजे त्या परमात्म्याचं नाम आहे. त्यामुळे नामामध्येच हे सगळं अनुस्यूतच आहे. याच नामामध्ये आणखीन एक गोष्ट अनुस्यूत आहे की साधन काय करायचं आहे. याच परमात्म्याचं नाम तुम्हाला आम्हाला घ्यायचं आहे. म्हणून त्याच नारायणामध्ये आपल्याला मनाचा लय करायचा आहे. म्हणून नारायणामध्ये म म्हणजे मन, मनाचा लय करणं कशामध्ये करायचं आहे, नामस्मरण साधनेमध्ये करायचं आहे. म्हणून नामसाधनेचं एकीकडे सामर्थ्य सांगितलं आणि एकीकडे नाम म्हणजे आपण काय करायचं हे सांगितलं. म्हणून साध्य साधन उभयरूप असणारी अशी जी भक्ती आहे त्याला नामस्मरण भक्ती असं म्हणतात. आता नामस्मरण भक्तीचं लक्षात येईल की नामस्मरण भक्ती सगुण निर्गुण उभयरूप आहे.
नामस्मरण भक्ती साध्य साधन उभयरूप भक्ती आहे. सर्व विश्वाला व्यापून उरणारे एकमेव भक्ती कोणती असेल तर ती नामस्मरण भक्ती आहे. आपण आता नामाचा प्रकार बघत होतो, तेवढं पुढे जाऊ आणि मग पुन्हा मी या ठिकाणी येते. नाम हा बघितलं. त्यानंतर येणारा टप्पा आहे तो जप आहे. जप याचा अर्थ, त्याच्या जपाचे पण 2 प्रकार सांगितले. एक जप म्हणजे आपण स्मरणीच्या साह्याने करतो, स्मरणी हातामध्ये घेतो आणि तो जप, त्याला काही तंत्र आहे. मग ते तंत्र तसंच पाळायचं बरं का. मग असंच का करायचं, ती माळ तिथे मेरूमय आल्यानंतर तो उलटीच का फिरवायची, ती नाही फिरवली तर काय होतं. नाही विचारायचं नसेल तर विचारायचंच नाही. पण एखाद्या अधिकाऱ्याला विचारलं तर मग जसं सांगितलंय तसं करा, अन्यथा विचारूच नका. शास्त्र म्हणतं जर विचारलं कोणाला तर त्यांनी सांगितलंय तसं करा, अन्यथा स्वतःच्या अज्ञानाने बुद्धीने जे काही कराल त्या अज्ञानाने सुद्धा करले जाल, करा काहीतरी करा. गमतीने काका म्हणतात मराठीमध्ये म्हणे, काही करा पण नांदा, तसं काही करा पण परमात्म्याचं नाम घ्या. करा ना, पण घ्या तरी नाम, तो सुटका नाही ना. म्हणून स्मरणीच्या साह्याने केलेला आहे तो जप आहे, तो स्थूल जप आहे म्हटलं. दुसरा जप म्हटलेला आहे की जो जाणीवपूर्वक हृदयामध्ये जपून ठेवला जातो त्याला जप म्हणतात. इथे साधक भक्त घेतो, नाम घेतो, पण नाम घेताना तो मी नाम घेतो हे दाखवत नाही. मग हातामध्ये माळ आहे, मग त्या माळावरती पिशवी आहे, मग ती पिशवी देऊन म्हणून ती दिसू नये म्हणून घर, असं काही नाही. तर हृदयामध्ये नाम आहे, त्याचं नाम चालू आहे, त्याचं नाम चालू आहे, पण तो जपून ठेवलेला आहे. आणि इतका जपून ठेवलेला आहे, तो जपतो आहे. जपून ठेवलेला जप करणे, आणि म्हणून हृदयामध्ये जो जपून ठेवलेला आहे, जतन करून ठेवलेला आहे, अखंड जप ज्याचा चालू आहे तो जप आहे असं. आता लक्षात येईल, नामापेक्षा जप हा आणखीन सूक्ष्म साधन आहे. तिसऱ्या टप्प्यावरती मंत्र आहे असं म्हटलं आहे. आता मंत्र असेल तर मंत्र म्हटल्याबरोबर आता लक्षात येईल की मंत्र पण 2 प्रकारचा सांगितलं आहे. एक स्थूल मंत्र आणि दुसरा सूक्ष्म मंत्र. स्थूल मंत्रामध्ये लक्षात येईल की जो वैखरीने म्हटलेला आहे, आपण आत्ता मगाशी सगळ्यांनी म्हटलं श्रीराम जय राम जय जय राम, हे जे आपण वैखरीने म्हटलं त्याला स्थूल मंत्र म्हटलं आहे. स्थूल मंत्र का म्हणतो, कारण जेव्हा आपण वैखरीने काही नाम घेतो ते अत्यंत महत्त्वाचं आहे. सुरुवातीच्या टप्प्यावरती तसंच घेतलं पाहिजे. डोळ्यांनी ज्याचं नाम घेतो आहे ते रूप बघितलं पाहिजे. आमचे परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात, हे का करायचं, कारण आपली सगळी पंच ज्ञानेंद्रिय ही बहिर्मुख आहे. सो ह्या बहिर्मुख इंद्रियांना जर आवरायचं असेल तर ते नामाच्या साह्याने आवरायचं असेल तर सुरुवातीला 3 प्रमुख इंद्रिय ह्यांना एकच विषय द्यावा लागतो. आणि तो एकच विषय द्यायचा असेल तर ज्याचं नाम घेतो आहे वैखरीने तेच डोळ्यांनी बघणं आणि तेच आपणच कानाने ऐकणं. 3 इंद्रियांचा एकच विषय झाला की नाही, याचा अर्थ जी वृत्ती 3 ठिकाणी पांगलेली आहे ती आता एकाकार आली. आता वृत्ती जशी एकाकार येते तशी ती सूक्ष्म होते, आणि जितकी ती सूक्ष्म होते तितकी ती सूक्ष्म तत्व जाणू शकते, सूक्ष्म तत्वाला गवसणी घालू शकते. आणि म्हणून मंत्र वैखरीने जेव्हा आपण म्हणतो तेव्हा असा वैखरीने मंत्र म्हणताना आपल्या नाभीवरती कळत नकळत आघात होतात. आणि जेव्हा कळत नकळत आघात होतात तेव्हा तिथे काही कंपन निर्माण होतात, ज्याला आपण म्हणतो व्हायब्रेशन. व्हायब्रेशन थेरी काय आहे, आता ह्या कंपनांचं होणारं एक शास्त्र आहे. त्या शास्त्राचं अध्ययन करायचं नाही करायचं आपला वेगळा विषय, तो करू दे न करू दे तो प्रत्येकाचा वेगळा विषय, त्यामध्ये पडायचंही नाही. पण हे निश्चित आहे की ज्या वेळेला आपण वैखरीने एखादा मंत्र म्हणणार आहोत तेव्हा त्याचा नाभीवरती आघात होणार आहे, त्याच्यामधून काही कंपन निर्माण होणार आहेत, हे होणार आहे, कळत नकळत होणार आहे. आणि म्हणून तो स्थूल मंत्र आहे. पण किती वेळ म्हणू शकतो आपण, मोठ्याने म्हणून थकून जातो आपण. आणि मग हळूहळू उपांशुनी म्हणजे मनात म्हणायला सुरुवात करतो. मनात म्हणता जीभ हलायला लागते, जीभ हलवून सुद्धा आपण थकून जातो. आणि मग आता काहीच म्हणावं असं वाटत नाही. मग अलगद आपण कधीतरी आपल्या श्वासावरती आरूढ होतो. आणि मग श्वासावरती आरूढ आल्यानंतर नाम श्वासावरती म्हणताना सुद्धा आपण थकून जातो, कारण ते कळत नकळत केलेलं कर्म आहे ना. कर्माने क्षीण येतो, कारण कर्तृत्व तिथे जागा आहे. जिथे कर्तृत्व नाही तिथे क्षीण नाही, पण जिथे कर्तृत्व आहे तिथे क्षीण येतो आणि आपण थकतो आणि मग ते सुटून जातं आपलं. पण हळूहळू आपण असे आत जातो. म्हणून सुरुवातीच्या टप्प्यावरती मंत्रसुद्धा स्थूल आहे आणि मग त्यानंतर सूक्ष्म मंत्र आहे. आणि सूक्ष्म मंत्र याचा अर्थ मननेन त्रायते इति मंत्र. जो मंत्र तुम्ही आम्ही म्हणतोय त्याचं चिंतन करा.
मग जर श्रीराम जय जय राम असेल तर मग 3 राम का आहे? मग श्रीराम दाशरथी पुत्र आहे म्हणजे तो सगुण साकार आहे. जयराम कसा आहे तर ईश्वररूपी राम आहे. जय राम कसा आहे तर ब्रह्मरूपी राम आहे. मग एक सगुण साकार आहे, एक सगुण निराकार आहे, एक निर्गुण निराकार आहे. मग आता सगुण साकाराच्या मर्यादा काय आहेत आणि त्याचं व्यापकत्व काय आहे? मग सगुण निराकाराच्या मर्यादा काय आहेत आणि त्याचं व्यापकत्व काय आहे? निर्गुण निराकारात मर्यादाच नाही, शांतत्वच नाही, ते अत्यंत व्यापकत्वच आहे. हे जे सगळं चिंतन करणं आहे, हा चिंतनाचा जो विचार येतो तो शेवटच्या टप्प्यावरती येतो. त्याला सूक्ष्म मंत्र म्हटलेलं आहे. आणि हे मंत्राचं मनन केलं पाहिजे. कारण शास्त्र ज्याला निदिध्यासन म्हणतात, भक्तीमध्ये ज्याला अनुसंधान म्हणतात, शास्त्रामध्ये त्याला निदिध्यासन म्हणतात. आणि निदिध्यासनामध्ये नामाचं पुन्हा पुन्हा उच्चारण येत नाही, तर नामाच्या नामीचं चिंतन येतं किंवा ब्रह्मचिंतन येतं. म्हणून चिंतन हा निदिध्यासनाचा विषय आहे. अखंड त्याचा मागे जाणं, त्याच्या विचारांच्या मागे, त्या विचारांच्या मागे, त्या नामाच्या मागे, त्याचंच चिंतन काय आहे त्याच्या मागे जाणं, हा सगळा विचार कुठे येतो तर तो सूक्ष्म जपामध्ये येतो. आणि मग त्यानंतरचा शेवटचा टप्पा जो आहे तो अजप आहे. अजप याचा अर्थ जपच करायचा नाही आपल्याला, स्मरणी नाही, वैखरीने नाम घेणं नाही, काहीच करायचं नाही, पण श्वासावरती लक्ष ठेवणं आहे. म्हणजे श्वासावरती नाम पण घ्यायचं नाही, फक्त श्वासावरती सुरुवातीला लक्ष ठेवणं म्हणजे श्वासाचं साक्षीत्व करणं. अतिशय अवघड आहे. इथपर्यंत आपली मजलच जाऊ देत नाही. आणि म्हणून इथपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर शास्त्र म्हणतं व्यवहारामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला संकल्पच करावा लागतो. तसं एखाद्या साधकाला अजपापर्यंतचा जर स्वतःचा अंतरंगाचा प्रवास करून घ्यायचा असेल तर त्याला एक सत्संकल्पच करावा लागतो. तो अजपाचा सत्संकल्प आहे. आणि म्हणून अजपाचा सत्संकल्प परमपूज्य डॉक्टर काकांच्या दासबोधामध्ये दिलेला आहे, अजपा निरूपणामध्ये दिलेला आहे. अद्य सूर्योदय अभ्य म्हणजे आजच्या सूर्योदयापासून, आजच्या सूर्योदयापासून अद्य सूर्योदयपर्यंत, याचा अर्थ त्यानंतर होणाऱ्या सूर्योदयापर्यंत अहम अजपा करिष्ये. म्हणजे आजच्या सूर्योदयापासून होणाऱ्या सूर्योदयापर्यंत, त्यानंतर पुन्हा त्या सूर्योदयापासून, नंतरच्या येणाऱ्या सूर्योदयापर्यंत, पुन्हा येणाऱ्या सूर्योदयापासून जसा श्वास अखंड चालू आहे तसा धरिता सोहो सोडिताहम अखंड चाले सोहम सोहम. हे केवळ साक्षीभावाने स्वतःचं श्वासाकडे पाहणं हा अजपा, अत्यंतिकच उत्तमा सहज अवस्था, इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि ते आपलं ध्येय. आता लक्षात येईल की हे ध्येयच आपण विसरलेलो आहोत. आणि मग कुठेतरी नामसाधनेमध्ये रमलो आहे. आपण ती माळच धरून ठेवतो, माळेशिवाय आपल्याला होत नाही असं वाटत राहतं. आणि मग अर्थात माळ पाहिजे, कारण ज्याचा संग धरतो ना त्याचे काहीतरी गुण म्हणतो ना, वाण नाही तर गुण तरी लागतो, तसं आहे. स्मरणी असेल तर ते स्मरण करावं वाटतं परमात्म्याचं, काठी असेल तर ते उगाच उगाराविषयी वाटते, गोंदलेकर महाराज म्हणतात, तसं आहे. आणि म्हणून स्मरणीचा संग केव्हाही चांगला, हरकतच नाही, कारण तो धरायलाच पाहिजे. तुम्हाला आम्हाला अत्यंतिक आवश्यक आहे. असे नामाचे 4 टप्पे दिलेले आहेत, लक्षात येईल. आणि मग आपण आता कुठे आहोत ते प्रत्येकाला माहिती आहे की बाबा मी नामामध्ये आहे का, मी जपामध्ये आहे का, मी मंत्रामध्ये आहे का, मी कुठे आहे तर अजपामध्ये, हे ज्याचं त्याला माहिती आहे. पण हळूहळू असा अंतरंगाचा प्रवास झाला पाहिजे असं सांगितलं. आणि मग असा हा प्रवास होताना लक्षात येईल की हे नाम जे आहे ते सगळ्या संतांनी जे सांगितलं आहे ते सुरुवातीला असं सांगितलं की ते साधन म्हणून सांगितलं. याचा अर्थ नाम हे साधन, नाम हे साधन आहे. की आपल्याला असं वाटतं की नामाच्या साह्याने ज्याचं नाम मी घेतोय तो राम मला नक्की भेटणार, मला राम भेटावा म्हणून आपण आता हे मात्र पुन्हा पाहिजे की खरंच राम भेटावं म्हणून मी नाम घेतो का. नाहीतर मग नाम घेतानाचा जर उद्देश वेगळा असेल किंवा त्याचं प्रयोजनच वेगळं असेल तर ज्याच्यासाठी घेईल ते होईल, काही त्याचा काही प्रश्न नाही. पण शास्त्र म्हणतं की निदान नामासारखं इतकं उच्च साधन आहे, इतकं उत्तम साधन आहे, ते निदान प्रपंचासाठी तरी वापरू नये. म्हणजे नामाच्या बदल्यामध्ये प्रापंचिक काही मागू नये. अर्थात हेही तितकं आहे. मला आठवतं एक दिवस असंच मी व्यासपीठावरून एक वाक्य बोलले, गोंदलेकर महाराजांचा परिवारात होता तो. आणि मी म्हटलं की कधीतरी नाम जे आहे परमात्म्याचं ते अत्यंत निरपेक्षपणाने आपण घेतलं पाहिजे. पण एक साधक अत्यंत प्रामाणिक होता आणि तो म्हणाला, ताई तुमचं प्रवचन थांबवा, मला आता एक प्रश्न विचारायचा. म्हटलं विचारा.
म्हणाले माझं एकुलतं एक मूल आहे, 5 वर्षाचं बाळ आहे म्हणे. रात्री 2-2:30 वाजता रडायला लागलं. 2-2.5 तास झाले त्याचं रडणं थांबेना. काय चाललंय कळेना. त्या 5 मिनिट म्हणजे बाळाला काय करायचं ते कळेना. अशा वेळेला मी रामाला साकडं घालायचं की नाही सांग. कोणाला घालू मी का, असाही असणारा मी. यावेळेला मला रामाशिवाय कोणी नाही. मग मी रामाला साकडं घालावं किंवा नाही. मी म्हटलं घाला ना, रामाला नक्की साकडं घाला. कळ सुख देवाशी सांगावे, दुःख देवाला सांगावे, सुख देवाशी मागावे. त्याच्याशिवाय मला नक्की आधार नाही. प्रापंचिक जे कोणी आहेत त्याच्यापेक्षा त्याचा आधार निर्विवादपणे आपल्याला आहे, त्यालाच नक्की दुःख सांगावं. पण तू बाबा मला आता हे दुःख मला नाही कळत आहे, ह्याच्यातून तूच मला तारणार आहे म्हणून त्यालाच हाक मारायची आहे. पण त्यांनी तारावं म्हणून नाही, बरं त्याला हाक मारा तो नक्की येणार आहे, पण त्याचं नाम बरं वाटावं म्हणून नाही. हां बाबा आता ह्या बाळाला बरं वाटावं म्हणून तू घे. आता लक्षात येईल की अत्यंत त्या बाळाला त्रास होतोय, याचा अर्थ ज्यांनी काही मागितलेलं आहे, ज्यांनी अत्यंतिक प्रार्थना केली ती स्वतःसाठी केली नाही, दुसऱ्यांसाठी केलेली. इथे लक्षात येईल दुसऱ्यांचं दुःख आपण जेव्हा आपल्यावरती आरोपित करतो तेव्हा कळत नकळत आपलं मन व्यापक झालेलं असतं. हे व्यापक मन व्हायला तरी आपल्याकडे अंतरंगाचा सत्वगुण पाहिजे, अंतरंगाची शुद्धी पाहिजे. ही अंतरंगाची शुद्धीसुद्धा आपल्याला नामाच्या साह्यानेच प्राप्त होते. मग नामसाधनेने अंतरंगाची शुद्धी प्राप्त होते, सहज प्राप्त होते. म्हणून तरी नाम घ्यायचं. अगदीच काही नाही तरी संत सांगतात, माझे सद्गुरू सांगतात म्हणून तरी नाम घ्यायचं, त्यांची आज्ञा म्हणून तरी नाम घ्यायचं. पण आपण नेहमी म्हणतो की आम्हाला नामाचं प्रेमच येत नाही. सगळ्या संतांना नामाचं प्रेम. म्हणजे ब्रह्मविद्येचे डॉक्टर काका अगदीच गमतीने म्हणाले होते, ज्या जनाबाईंना अमृताहुनी गोडो नाम तुझे देवा, जनाबाईंना नाम अमृता इतकं गोड वाटतं. आपल्याला कधीतरी ते अमृता इतकं गोड वाटतं का? गोडच वाटतं, साखर इतकं पण नाही वाटत, अमृत पण सोडूनच टाकतं. आंबट एखादं फळ असेल त्या आंबट फळा इतकं सुद्धा त्या आंबटसुद्धा लागत नाही आपल्याला, त्या नामाची चवच लागत नाही आपल्याला. कारण त्यांनी सांगितलं की परमेश्वराचं नाम हे काय आहे तर नाम आणि नामीचा अभेद असल्यामुळे परमात्मा आणि परमात्म्याचं नाम वेगळं नाही. जसं तुम्हाला आम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही आमच्या घरी या पण तुमचं नाम ठेवून या, जाता येईल का तुम्हाला? आपल्याला नाही जाता येणार आहे. आपण आपल्या नामाच्या सहज कोणाकडे जाणार आहोत? अगदी तसं परमेश्वर आणि तो आणि त्याचं नाम एकच आहे, त्याच्यामध्ये अभेद आहे आणि त्यामुळे ते वेगळं होणारच नाही. आणि तो जर कसा आहे, तो सत्य आहे, तो सत्य असणारा, तो कसा आहे, तो निर्विकार आहे, निर्गुण आहे. आणि अशा त्या निर्गुण निराकारामध्ये रमण्याची आपण आपल्याला कधी सवय करून घेतली का? आता संत म्हणतात नामामध्ये रमणं सुरुवातीला हे साधन आपल्याला कृत्रिमपणाने करावं लागेल. पण याच कृत्रिम साधनाने आपल्याला एखाद दिवशी तरी अकृत्रिमता सहज प्राप्त होईल. सहज आपण तिथपर्यंत जाऊ, मग हळूहळू आपण त्या नामामध्ये रमू. पण निर्विषयामध्ये रमण्याची आपणच आपल्याला कधी सवय लावलेली नाही आहे. आपण विषयामध्ये रमण्याचीच सवय लावली आहे. नाम आपल्याला विषयातून निर्विषय आनंद देतो आणि निर्विषय आनंदाची जर आपल्याला नामाची गोडी लागली तर आपल्याला कळेल की आता हळूहळू मला निर्विषय आनंदाची गोडी लागायला लागलेली आहे. आता मला नामाचं प्रेम आहे हे दुसऱ्या कुणाला कळणार नाही, ज्याचं त्यालाच कळेल. कारण हे बाजारात मिळणार नाही, कोणाला सांगता येणार नाही, कोणाला बोलता येणार नाही. कारण हे सांगणार का? कारण शास्त्र म्हणतं जे काही केलेलं साधन आहे ते मुखाने बोलायचंच नाही आहे. कलावती यांचं सुंदर वचन आहे. ते असं म्हणतात, एखादा साधक साधना करत असेल, भक्ती करत असेल तर शेतकरी जसं आलेलं पीक झाकून ठेवतो तसं प्रत्येक साधकाने आपली साधना झाकून ठेवली पाहिजे. ती कोणाच्याही पुढे त्यांनी उघडली नाही पाहिजे. समर्थ म्हणतात, आलेले अनुभव सांगू नका, सांगितलात तर तो परत कधी येणार नाही. याचाच अर्थ साधन गुप्तपणे करणं म्हणजे शेतकरी आलेलं धान्य झाकून ठेवतो, ते उघडं ठेवलं तर पाखरं खाऊन जातात. तसा अनुभव उघडा केला परत येणार नाही. परत येणार नाही. बरं तो सांगावासा का वाटला? कारण मला अनुभव आला आणि मला अनुभव आला याचा अर्थ अनुभव घेणारा मी शिल्लक आहे. इतका तो मी गेलाच पाहिजे. आता लक्षात येते का बोलायचं नाही आहे. अनुभव येणं नामाच्या साह्याने म्हणजे इतक्या अंतरंगाच्या शुद्धीसाठी जर अंतरंगाचं साधन एक नाम आहे. कुंडलेकर महाराजांनी सुंदर सांगितलं की विकार अत्यंत सूक्ष्म आहेत. जे अत्यंत सूक्ष्म आहेत ते अत्यंत व्यापक आहेत.
नामसाधनेच्या बाबतीत आमचे डॉक्टर काका खूप छान सांगतात. ते म्हणतात साधनं जितकं सूक्ष्म, जे जे सूक्ष्म असतं ते व्यापक असतं. आकाश अत्यंत व्यापक आहे, म्हणून आकाशाचे गुण व्यापक आहेत. आकाशाचे जे आहेत त्यातले काय कामक्रोधादी सगळे काय ते व्यापक आहेत. आणि म्हणून आपल्याला संताप आला, क्रोध आला की तो शरीरापासून मस्तकापर्यंत अंतर्बाह्य भरून राहिलेलाच असतो. आणि म्हणून आपण म्हणतो तळपायाची आग मस्तकाला गेली, आतमध्ये भरून राहिलेलं कारण व्यापकच आहे. मग विकार जितके सूक्ष्म तितकेच विकार काढण्यासाठी अत्यंत सूक्ष्म असणारंच साधन पाहिजे, ते म्हणजे नाम. कारण ते किती सूक्ष्म आहे, किती सूक्ष्म आहे, ते इतकं सूक्ष्म आहे की त्याच्या सूक्ष्मतेचा अंदाजच आपल्याला येत नाही, कारण परमात्मा सूक्ष्म आहे. मग या सूक्ष्मतेचा अंदाज केव्हा येईल? ज्या वेळेला नामसाधन घेताना किंवा नामसाधनेसाठी बसताना, परमात्म्याचं स्मरण करताना जेव्हा आपण आपलेच एक 5 मिनटं 10 मिनटं जेव्हा बसू, त्यावेळेला आपणच आपल्याशी एक नक्की निर्णय केला पाहिजे, ज्याचं नाम मी घेतोय तो नाम आणि नामीचा अभेद आहे, असा बुद्धीचा निर्णय घेऊनच नामाला बसलं पाहिजे. आणि तो जर बसलो नाही तर ते केवळ काय होईल, तर ते शारीरिक काय होणार आहे, तर कसरत होणार. म्हणजे या गोष्टी तरी आपल्याला जाणीवपूर्वक शास्त्रशुद्ध कसं नाम घ्यायचं सांगताना सांगितलं. महाराज म्हणतात की पेढा कुठूनही खाल्ला तरी तो गोडच आहे, ते बरोबर आहे. तर लौकिका सुरुवातीच्या लहान बाळाला जसं आपण म्हणतो की गोडी लागण्यापुरतं सांगणं तसं आहे. पण एकदा तुम्ही आपण या साधक म्हणून जेव्हा साधनं स्वीकारतो तेव्हा मात्र उपनिषदा म्हणतात, जेव्हा जर एखादं साधन म्हणून स्वीकारलेलं असेल तर ते साधन मला शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जावं असं जर मला वाटत असेल तर ते साधन त्याचे सर्वांगाचे जे काही आहेत त्याचा विचार करूनच ते केलं पाहिजे. ज्याला उपनिषदा म्हणतात यदेव करोती, जे काही करणार आहात तदेव ज्ञात्वा, जाणीवपूर्वक करा. जे जाणीवपूर्वक करणार ते वीर्यवत्तर होणार आहे. ते अधिक कसं होणार आहे, तर ते ज्याला आपण म्हणतो की जाणीवपूर्वक केलेलं साधनसुद्धा एक दर्जेदार साधना ठरते. मग ती दर्जेदार साधना ठरतात असेल तर हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून नामसाधना जे आपण आत्ता बघितलं, हे 4 टप्पे बघितले. म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नामस्मरण 2 भक्ती शब्द आहेत. एक नाम आहे, एक स्मरण आहे. नामस्मरण भक्तीमध्ये नाम आणि स्मरण असे 2 शब्द आहेत. नाम जे आहे ते सगुणाचं आहे. ज्याला नाम आहे त्याला रूप आहे. आधी रूप की आधी नाम? आपल्याला वाटतं आधी रूप आहे आणि मग नाम आहे. आपल्याला असा समज आहे, आधी रूप आहे आणि मग नाम आहे. आपल्याकडे आपण बाळाचं बारसं ठेवतो, बाळ जन्माला येतं, मग त्याचं बारसं ठेवतो, आधी रूप आहे आणि मग नाम आहे असं आपल्याला वाटतं. पण आता उपनिषद म्हणतात नाही, थोडं चिंतन करा, शास्त्राचा अभ्यास करा, विश्वाची निर्मिती कशी झाली जरा बघा, आणि जीवाची निर्मिती कशी झाली त्याचंही बघा. आणि मग लक्षात येईल की जे रूप दिसतंय ते रूप दिसायच्या अगोदर काय झालं होतं, अगोदर काय होतं. ते रूप मिळायच्या आधी ते रूप मिळावा असा कोणाला तरी संकल्प झालेला होता. आणि संकल्प झालेला होता. संकल्प कसा आहे, हम हम हम, हा संकल्प आहे. ज्याचा अर्थ संकल्प कसा आहे, मग आधी रूप आहे का आधी नाम आहे? सरळ सरळ आहे, आधी नामच आहे. नाही, रूप नंतर धारण केलं जातं, कारण वासना आधी आहे जी अत्यंतिक सूक्ष्म आहे. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. हा जर देह मिळालेला असेल, आता म्हणतं मोठं नाम घ्यायचं आहे, पण काय आता पर्यायच नाही म्हणून घेतोय हो. आता काही इथे आलो आहे. शास्त्र म्हणतं काय विवेकसुंदीमध्ये इतकी सुंदर ओवी आहे. नदीचा दृष्टांत देऊन म्हटले की ती नदी आहे ती डोंगरावरनं वाहत येते, पण ती वाहिलीच नसती. विचार करा, ती डोंगरावरती स्वतःच्या मुळाशीच जर स्थिरावली असती तर ती एक दिवस ती नदी आहे ती स्वतःच एक दिवस सागर रूप झाली असती आणि हजारो नद्यांना आधार देणारी झाली असती. पण ती नाही थांबली स्वतःच्या मुळाशी, ती वरून खाली आली, म्हणजे तिचं अधःपतनच झालं. आता अधःपतन झाल्यानंतर पाणी शेताला देणं, झाडांना देणं, फुलवणं, परोपकार करणं पर्याय नाही. एवढंही करून पर्याय नाही. शेवटी आपलं अस्तित्व सागरामध्ये विलीन केल्याशिवाय तिला मुक्ती नाही. तसं आता वरून तुम्ही आम्ही खाली आलो. आता ज्यांनी पाठवलं त्याचं नाम घ्यायला, त्याचं स्मरण करायला काहीही पर्याय नाही. परोपकाराला पर्याय नाही. आपला स्वतःचा अहम मारून टाकायला पर्याय नाही. सगळं करावं लागेल. एवढंच नाही तर ती नदी जसं आपलं अस्तित्व पूर्णपणाने विलय लयाला घालून टाकते, तसा आपला अहम, दासबोधातला साधक समास घरी जाऊन पुन्हा वाचायचा. आणि समर्थ म्हणतात की एखादा अत्यंत
पराक्रमी क्षत्रिय जो रणांगणावरती पराक्रम गाजवतो तर एखादं शस्त्र घेतो आणि जाप 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 शत्रूंना कापून टाकतो, तशा एखाद्या साधकाने काय करावं तर आपली आत्मानात्म रूपी विचाररूपी शस्त्र तलवार हाती घ्यावा आणि स्वतःचा अहमचा बळी द्यावा. तो कोणाच्या चरणी द्यावा? परमात्म्याच्या चरणी तरी द्या, नाही तर सद्गुरूंच्या चरणी तरी द्या. तो द्यायला पर्याय नाही हो आता, कारण आपलं अस्तित्व जोपर्यंत लयालाच जात नाही तोपर्यंत अनुभव कसा येणार? काहीच पर्याय आता इथे पर्यायच नाही आहे. आता जर आपल्याला खरंच मुक्ती हवी असेल, आता ती हवी म्हणून पण नाही बरं का, पण आता होई सोडून द्या, हवी हा प्रकारच नाही. कारण आता एकाने लौकिकातलं मागितलं म्हटलं काय आणि एकाने पारलौकिकातलं काहीतरी पाहिजे, दोन्हीही काय झालं? मागणंच झालं, याचनाच झाली. आता याचना करायचीच नाही आहे, बस जे आहे ते त्याचा प्रसाद आहे एवढं समजून जाणं. आणि असं जर समजून घ्यायचं असेल तर लक्षात येईल की नामसाधना म्हणून नाम हे सगुणाचं आहे आणि सहज होणारं स्मरण हे निर्गुणाचं आहे. तिथे कोणती उपाधीच नाही. बघा आपण आत्ता इथे बसलो आहे, पण समजा मला आठवण झाली समर्थांची, तर मी गेले की नाही चटकन गडावरती, काहीतरी मला उपाधी लागली का हो गडावरती जायला, पण मला समर्थांचं स्मरण झालं. समर्थ किती व्यापक आहेत, समर्थ गडावरतीच आहेत का, समर्थ गळीतच आहेत का? आत्ता इथे पण माझ्या अंतःकरणामध्ये मी समर्थ म्हटल्यावर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये समर्थ आले की नाही? कारण परमात्मा व्यापक आहे, त्याचं नाम पण व्यापक आहे. सूक्ष्म रूपाने जे जे व्यापक आहे, जे अत्यंत सूक्ष्म आहे ते व्यापक आहे आणि ते व्यापक आहे म्हणून ते विश्वाला व्यापूनच उरणारं आहे. आणि म्हणून स्मरण निर्गुण आहे. नाम सगुणाचं आहे, स्मरण निर्गुणाचं आहे. आणि म्हणून नामस्मरण भक्ती सगुण निर्गुण उभयरूप आहे. आता हीच भक्ती साध्य साधन उभयरूप आहे. सुरुवातीच्या टप्प्याला साधन आहे आणि नंतर एक अवस्था अशी आहे की साधन करायची गरजच नाही. सुरुवातीच्या टप्प्याला साधन केलं, बाबा नाम इतकं नाम घेतलं, इतकं नाम घेतलं की नामाच्या साह्याने परमात्म्याची प्राप्ती झाली. पण आता पडिले इंद्रियांना इतकं वळण पडलं, इंद्रियांना इतकं वळण पडलं की आता ते नाम अंतरंगातून जातच नाही. ज्याला तुकोबाराय म्हणतात देह भरिला विठ्ठल. आता त्या विठ्ठलाच्या नामाने इतका देह भरला की आता ते नामच थांबत नाही. इंद्रियांना वळण पडलं म्हणून मुखामध्ये नाम येतं. ही जी सहज अवस्था येते, ही सहज अवस्था म्हणजे साध्य मिळालेलं आहे. आता तुकोबाराय विठ्ठल स्वरूपच झाले, विठ्ठल गाता गाता विठ्ठल रूपच झाले, पण विठ्ठल रूप मी झालो हे सांगायला सुद्धा ते वेगळे शिल्लक राहिले नाहीत. म्हणून साध्य साधन उभयरूप आहे. साध्य साधन उभयरूप अशी असणारी ती भक्ती आहे. वेगळं काहीच करावं लागत नाही. एकच नाम आहे की जे आपल्याला त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाणार नाम आहे. आणि म्हणून साध्य साधन उभयरूप असणारी, सगुण निर्गुण उभयरूप अशी असणारी, अत्यंत ज्याला आपण म्हणतात सूक्ष्म अशी असणारी. किती आहे ती की सगुण निर्गुण, तर त्याचा काय विचारूच नका की लक्षात येईल की दोन्हीचा इतका सुंदर मिलाप आपल्याकडे आहे की तो परमात्मा कसा आहे ते समजून घेण्यासाठी सगुण निर्गुण उभयरूप असणारा कसा आहे. शास्त्राचा एकमेव दृष्टांत इतका सुंदर आहे. शास्त्राने दृष्टांत दिलेला आहे. गेल्याही वेळेला मी आठवते मी बोलले होते हा विषय. इथेच दासबोध सखोल अभ्यास वर्गाचं शिबिर होतं आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की एक भरलेलं ताट समोर आहे, पंचपक्वान्नांचं ताट आहे. किती वेळा बघून समाधान होईल विचार करा. किती वेळा ते ताट बघितल्यानंतर समाधान होईल? बघून समाधान नक्की नाही. आता कल्पना करा ते पंचपक्वान्न खाल्लं, ते खाल्लं सगळं ते पोटामध्ये गेलं. पोटामध्ये गेल्यानंतर किती समाधान आहे सांगा बरं? ते तरी समाधान सांगता येईल का? तेही सांगता येणार नाही. ताटातलं अन्न आहे तेव्हाही समाधान नाही. पोटात गेल्यानंतर त्याचा रस झाला त्याचंही समाधान नाही. शास्त्र म्हणतं ताटातलं अन्न म्हणजे काय आहे? ताटातलं अन्न मला पुष्टी देत नाही, मला खाऊन मला पुष्टी नाही मिळणार. पोटातलं अन्न मला तुष्टी म्हणजे समाधान, संतोष देणार नाही. पण कोणतं अन्न मला पुष्टी पण देईल आणि तुष्टी पण देईल? तर वैखरीमध्ये, कारण त्याची चव पण कळेल, आनंद पण आहे, सुख पण आहे, सगळं आहे. आणि मग जर ते वैखरीतलं नाम, जसं ते वैखरीतलं अन्न अत्यंतिक सुख आणि आनंद देतं, पण ते बघून समाधान नाही आणि एकरूप झाल्यानंतर पण समाधान नाही. अगदी तसं निर्गुणामध्ये कितीही भक्त रमला
तरीसुद्धा तो तिथे सतत राहू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये आनंदच नाही आहे. आणि म्हणून परमात्म्याचा आनंद, निरपेक्ष आनंद जर भोगायचा असेल तर सगळे संत म्हणतात आम्हाला निर्विषय काय द्या, निरपेक्ष भक्ती द्या, जेणेकरून परमात्म्याचं नामामध्ये मला दंगणता येईल. म्हणून नामस्मरण भक्ती जी आहे ती सगुण निर्गुण उभयरूप आहे. अशी उभयरूप असणारी भक्ती, नाम मुळात परमात्म्याचं आहे, ते त्या नाम आणि नामीमध्ये जर अभेद असेल तर त्या संदर्भामध्ये खूप छान एखादी प्रक्रिया आपण बघू की ह्या नामसाधनेमध्ये किती अनेक प्रक्रिया आहेत नामसाधनेच्या. कारण जे डॉक्टर काका तर अनेक सांगतात, पण एक सुनेक प्रक्रिया नामसाधनेच्या आपल्याकडे जसे गोंदवलेकर महाराज आहेत की जे नामावतार मानले जातात. आमच्याकडे कर्नाटकामध्ये गुरुदेव रानडे जे आहेत ते अखंड नामामध्येच असणारे, त्यांनाही नामावतारच मानले जातात. तुम्ही जर उत्तरेकडे गेलात तर आपल्याकडे जे गीता प्रेसचे आहेत, ज्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, ते 103व्या वर्षी गेले, हनुमंतांचे अवतार समजणारे रामसुखदासी सुद्धा रामाचे अवतार मानले जातात आणि त्यांना रामावतारच म्हणतात, नामावतारच म्हणतात. रामसुखदासजी त्यांनाही नामावतार म्हणतात. त्यांनी खूप सुंदर एक प्रक्रिया सांगितली. ती एक प्रक्रिया बघूया बरं का, फार सुंदर. नामाच्या साधनेमध्ये म्हणजे नाम आणि नामी यांचा अभेद असतो. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, परमात्मा सद्घन आहे, म्हणजे तो पूर्वी होता, आज आहे आणि नंतरही असणार. तो चितघन आहे, म्हणजे तो ज्ञानस्वरूप आहे. ज्ञान हे त्याचं स्वरूपच आहे. त्यामुळे पूर्वी ज्ञान होतं, आज आहे, नंतरही असणारे, हे त्याचं स्वरूपच आहे. सुख हे त्याचं स्वरूप आहे, म्हणून आनंद स्वरूप तो आहे. मग परमात्मा जर सच्चिदानंद घन आहे तर त्याचं नाम हे सच्चिदानंद घन आहे असं संत म्हणतात. मग हे जर संत म्हणत असतील तर आपण नाम घेऊन बघावं. आणि मग नाम घेऊन बघितल्यानंतर काय काय घडतं. सच्चित आनंद. सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, चित म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, आणि आनंद म्हणजे विषय निरपेक्ष आनंद. सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. आपल्याला अस्तित्व माहिती आहे, प्रत्येक गोष्टीला आपण आहे आहे असं म्हणतो. जे जे आहे असं म्हणतो त्या साकार गोष्टीला आहे असं म्हणतो. आपण कधीतरी शाळेत सुटतो, स्वर्गही आहे म्हणतो, हवाई आहे म्हणतो, स्वर्गाला पाहिलेलं नाही. नरकही आहे म्हणतो, नरक पाहिलेलं नाही, आहे म्हणतो की नाही. पण आपण अस्तित्व मान्य केलेलं आहे, याचा अर्थ अस्तित्व. पण असं अस्तित्वाच्या शिवाय एक तत्व आहे ज्याला, जे नित्य असणं हा त्याचा स्वभाव आहे, ते त्याचं स्वरूप आहे. म्हणून कोणतंही त्याचं असं अस्तित्व सांगताच येत नाही. जे ज्याच्यामध्ये मिसळलं जाईल असा त्याचा रूप आहे. जसं पाण्याचं काय स्वरूप आहे की पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, ज्याच्यामध्ये ते मिसळलं तसं, ज्या भांड्यात ठेवलं तेवढा त्याचा आकार. तसं प्रत्येकाचं ब्रह्म किती, त्याच्या त्याच्या आकारा इतकं ब्रह्मशास्त्र म्हणतं, बाकी काही नाही, तेवढं सोडून टाका. पण पदार्थ निरपेक्ष अस्तित्व असं त्याचं स्वरूप आहे. चित म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. ज्ञान असणं हे स्वरूपच आहे. याचा अर्थ ज्ञान सगळीकडे आहे, कुठे नाही असं नाहीच आहे. आता इकडे मी बसले आहे, बाहेर कोणीतरी तिथे कोपऱ्यात बसलेलं आहे, मध्ये काही नाही आहे आपल्या, पण तरीसुद्धा शब्द तिथे ऐकायला येतो आहे. बरं तिथे काही नाही आहे तरी जो शेवटी बसलेला माणूस म्हणतो इथपर्यंत मध्ये निदान पोकळी तरी आहेच. याचा अर्थ पोकळी आहे, रिकामी जागा आहे, आकाशतत्व आहे, काहीतरी अस्तित्व मान्य केलं की नाही. आणि आता ते दिसत नाही आहे पण ते आहे हे कळतंय की नाही. याचा अर्थ चित, ते ज्ञान आहे पण ते दिसायलाही ज्ञान नाही आहे, पण ते कळतंय आपल्याला. याचा अर्थ लक्षात येईल की चित, सत ह्याला काही साकारता नाहीच आहे. आणि म्हणून जोपर्यंत साकारतेशी व्यवहार आहे ना तोपर्यंत ते स्थूल आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रांत सुरू होतो तिथे सगळा निराकाराचाच प्रांत आहे. तुम्ही आम्ही शाळेमध्ये गेलो, किती पुस्तकं होती, हे दप्तर घेऊन जायचो, सगळं घेऊन जायचो. एखादा इंजिनियर होता, पुष्कळ अभ्यास करतो, एखादा डॉक्टर होता, एक अभ्यास करतो, एखादा वकील अभ्यास करतो, एखादा CA अभ्यास करतो. कशासाठी हो? त्याचा अभ्यास संपवण्यासाठी. अभ्यास संपवल्याशिवाय तो वकील होत नाही. CA त्याचा अभ्यास संपवल्याशिवाय वकील होत नाही. याचा अर्थ जे साधन आहे ते संपत नाही तोपर्यंत आपण गंतव्य स्थानापर्यंत जाऊ शकत नाही. अगदी तसं नामसाधनेच्या साहाय्याने तिथे जाताना ही सगळी साधनं सुटली पाहिजेत. म्हणून हे समजून घेतलं पाहिजे की
सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे विषय निरपेक्ष आनंदाची आपल्याला सवय आहे. कोणी स्तुती केली तर आवडतं, कोणी निंदा केली की राग येतो. छान कपडे मिळाले की बरं वाटतं. छान आत्ता आल्याला मला किती मस्त खिचडी खायला मिळेल, किती बरं वाटलं. कारण सकाळी 5:30 वाजता निघाले, बरं वाटलं. अरे वा, खिचडी खायला काय बरं वाटलं. याचा अर्थ विषयाने बरं वाटलं. नसता दिला असता तर खरीच म्हणाले परत कधी ठेवणार नाही, रुढी आली आणि काहीच मिळालं नाही. याचा अर्थ आनंद कशावरती अवलंबून आहे, विषयावरती अवलंबून आहे असं नाही. निरपेक्ष आनंद, परमात्मा निरपेक्ष आनंद आहे. कोणताही विषय नसताना होणारा आनंद हे त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून परमात्मा सच्चिदानंद घन आहे. त्यांनी निर्माण केलेलं विश्वही सच्चिदानंद घन आहे. त्यांनी तुम्हाला आम्हाला निर्माण केलं, त्याच आपल्या तिन्ही प्रेरणांसकट तुम्ही आम्ही आहोत. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला नित्य असावंसं वाटतं, जावं कधीच वाटत नाही. तुम्हाला आम्हाला ज्ञान मिळवावं असं वाटतं आणि सुखही मिळवावं असं वाटतं, कारण त्याच 3 प्रेरणांनी आपल्याकडे सहज आहेत. आपण नसावं असं कधीतरी आपल्याला वाटतं का? नाहीच वाटत ना. मग असं जर आहे तर नामाच्या साह्याने हा आनंद कसा काय मिळतो? इतकी सुंदर प्रक्रिया रामसुद्दाजी सांगतात. ते असं म्हणतात, बघा आपल्याला कधी नाम घ्यायचं माहितीच नसतं. आपण नाम कोणाच्या तरी संतांच्या सहवासात येतो, एखाद्या ग्रंथांच्या सहवासामध्ये येतो आणि त्या ग्रंथांच्या सहवासामध्ये आलो, संतांच्या सहवासात आलो की आपल्याला कळतं नाम घ्या. मग ते संत सांगतात, एखादा नाम देतात आपल्याला. भले आपल्यावरती नामानुग्रह केला नाही, पण त्यांनी सांगितलं म्हणून तरी आपण नाम घेतो. लगेच काय आपण अनुग्रह घेत नाही, काय नाही. त्यालाही बराच काळ लावला. काय प्रारब्धाचा रेटा जाईपर्यंत काही आपल्याला महापुरुषांचा संघ लगेच मिळत नाही आणि आश्रय तर अजिबातच मिळत. काही काळात जावा लागतो त्याला, पण आपण नाम घ्यायला सुरुवात करतो. रामसुद्दाजी म्हणतात, एखादा साधक, एखादा भक्त जेव्हा किंवा नामधारक नाम घ्यायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हळूहळू प्रपंचामधल्या काही समस्या त्याच्या कमी व्हायला लागल्या. त्याच्या हळूहळू मनासारखं व्हायला लागलेलं आणि अगदी मनासारखं व्हायला लागले. हळूहळू अनुकूलता त्याला प्राप्त व्हायला लागले आणि मग त्या नामाचा आनंद त्याला कळतो आणि वाटतं की चला, ज्याचं मी नाम घेतो आहे त्याची माझ्यावरती किती कृपा आहे आणि म्हणून मला आता प्रपंचामध्ये खूप सुख मिळायला लागलं. याचा अर्थ नामाच्या साह्याने त्या नामधारकाला, त्या साधकाला, त्या भक्ताला आधी आनंद या तत्वाची प्राप्ती होते. सच्चित आनंद शेवटचा आनंद आहे, लक्षात घ्या. याला पहिल्यांदा कसला आनंद होतो? आनंद या तत्वाची प्राप्ती होते. जेव्हा आनंद या तत्वाची प्राप्ती होते तेव्हा त्या साधकाला कळतं की अरे, मी त्या परमात्म्याची भक्ती केली, त्या उपासना केली एवढी आणि त्याचं नाम घेतलं आणि परिणामी माझ्यावरती खूप खूप कृपा झाली बरं का. या संतांची कृपा झाली, या ईश्वराची माझ्यावरती कृपा झाली, या दैवताची माझ्यावरती कृपा झाली. म्हणून तो साधक आणखीन आता अट्टाहासाने नाम घ्यायला लागतो, आणखीन नाम घ्यायला लागतो. आता हळूहळू तो निरपेक्षपणाने नाम घ्यायला लागतो आणि जसा तो निरपेक्षपणाने नाम घ्यायला लागतो, काही मागत नाही आता तो फक्त परमेश्वराचं प्रेम मागतो आणि परमेश्वराच्या प्रेमाने जेव्हा तो काही लौकिकातलं न मागता केवळ नाम घ्यायला लागतो तेव्हा हळूहळू ते नामच त्या नामधारकावरती कृपा करतं आणि मग एखाद्या कोणाच्या तरी तो संगतीमध्ये येतो, एखादा ग्रंथ येतो, एखाद्या संतांच्या संगतीत येतो तो साधक किंवा तो भक्त आणि मग तिथे त्याला नाम म्हणजे काय, नामाचा नामी म्हणजे काय, नामनामीचा अभेद म्हणजे काय, नामाच्या सह्याने नामेची प्राप्ती होते म्हणजे काय, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष भूतांची, ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या हळूहळू कळतात. याचा अर्थ नामाचं ज्ञान नामधारकाला करून देतं. काय सुंदर प्रक्रिया. नामच नामकाला नाम जोपर्यंत तुम्ही नाम घेत नाही तोपर्यंत नामाचे साधनाचे बारकावे नाही कळत. नामच नामधारकावरती अत्यंतिक कृपा करतं आणि त्याचे सगळे टप्पे त्याला समजावून सांगतं आणि मग आता तो साधक नाम सोडतच नाही, कारण त्या नामानेच त्याच्यावरती कृपा झालेली असते. त्याला ते नाम नको असतं, ते नामाचा जो नामी आहे ना तो हवा असतो. आता त्या नामीसाठी तो पुन्हा पुन्हा ते नाम घेतो. आता तो मला फक्त नामी हवा आहे, मला काही नको आहे म्हणून नाम त्याच्या अंतरंगामध्ये राहतं. आता त्या नामाची उपाधी, त्याची माळ, त्याचं सगळं जातं. आता श्वासागणित त्याचं नाम सुरू राहतं आणि आता मग तो कुठेही जाऊ दे, कोणत्याही देवळामध्ये जाऊ दे, मग ते देव कोणताही असेल, तो गणपती असेल, ती देवी असेल, तो कुठेही असेल, पण तुकोबाराय म्हणतात तसं जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तो कुठेही गेला, कोणापुढेही वाकला तरी त्याला त्याचं उपास्य दैवत आठवतं की ज्यांनी त्याला नाम दिलेलं आहे, ज्यांनी साधन दिलेलं आहे, त्याच्याशिवाय मला तरणारा कोणी नाही. बस. मग ते माझं तत्व किती व्यापक आहे, हे विश्वव्यापक असणारं ते तत्व आहे याची जाण होते. आणि याची जाण होते म्हणजेच काय आहे,
तर सत्तत्वाची अनुभूती येते. म्हणजे नामच नामधारकाला आधी आनंद तत्वाची अनुभूती देतं, नामच नामधारकाला चित्तत्वाची म्हणजे ज्ञान करून देतं, आणि नामच नामधारकाला तो परमात्मा किती सूक्ष्म आहे, किती विश्वव्यापक आहे याची अनुभूती देतो. आणि म्हणून नामच सच्चिदानंद परमात्मा त्या नामधारकाला सच्चिदानंद पदाची प्राप्तीच करून देतं. आणि प्राप्ती करून दिल्यानंतर ती प्राप्ती झाली आहे हेही त्या जीवाला कळत नाही. कारण कळलं तर पंचायतच आहे. जेव्हा नाम घेत असतो तेव्हा त्याला विलक्षण आनंद मिळत असतो. तिथून खाली आला की मग मात्र पुन्हा तो काय असतो तर सुरुवातीच्या काळामध्ये प्रपंचामध्ये वाहत जातो, पण नंतर मात्र प्रपंच कसा करतो तर अलिप्तपणाने हळूहळू करता येतो. मग प्रपंच सुटत नाही, प्रपंच तर होतच असतो. मग प्रपंच कर्तव्यबुद्धीने केला जातो. आणि जेव्हा कर्तव्यबुद्धीने होतो तेव्हा आणखीन चांगला होतो. कारण मग आता ईश्वराची कृपा होते. ईश्वराची कृपा झाली की कळत न कळत वैराग्याची प्राप्ती होते. वैराग्याची प्राप्ती झाली की आता मिळवायचं काहीच राहिलेलं नाही. आणि जिथे मिळवायचं काहीच राहिलेलं नाही तिथे आता केवळ आनंद मिळवणं आणि आनंद देणं ह्याच्याशिवाय राहिलं काय शिल्लक? काहीच नाही ना जीवनामध्ये. बस आनंद हे ज्याचं स्वरूप आहे त्या आनंदाशिवाय आपण राहू शकत नाही. शास्त्र म्हणतं 9 दिवस उपास केल्यानंतर अन्न पाण्याशिवाय 9 दिवस राहू शकतो की नाही? पहा बरं, 9 दिवस आपण अन्न पाण्याशिवाय राहू शकतो. आम्ही आत्ता योगेंद्र सिंग जाधवांचं भाषण ऐकलं. हिमालयामध्ये कारगिलला ज्यांनी फार मोठा पराक्रम केला, 17 गोळ्या शरीरावरती घेतल्या आणि पराक्रम आपल्याकडे खेचून पाकिस्तानचा पराभव करून भारताचा विजय मिळवला ते योगेंद्र सिंग यादव. ते म्हणाले 17 दिवस उपाशी होतो, अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. हात तुटून पडलेला होता. माझा हात घेतला आणि माझ्या खांद्यावरती टाकला. शत्रू होता. पाकिस्तानच्या लोकांनी शरीरामध्ये अशा बंदुकी संगीनी खुपसल्या, पण विचार केला जर तोंडातून हुंकार निघाला तर लोक मला मारतील. नाही, मला बोलायचं आहे, मला माझं राष्ट्र वाचवायचं आहे. म्हणून श्वास पण मी घेतला नाही. शत्रूला वाटलं हा मेला. आणि जेव्हा सगळे शत्रू गेले तेव्हा हात उचलून खांद्यावरती टाकला, शत्रूचीच संगीने घेतली आणि सगळ्या पाकिस्ताना मारून विषय काढला. 17 दिवस अन्न पाण्याशिवाय जीव राहू शकतो? आपल्याला वाटतं नाही आम्ही राहू शकत. नाही हो, शास्त्र म्हणतं स्वानंदाची सोय त्या विधात्याने आतच करून ठेवलेली, पण आम्ही नाही जात आजपर्यंत. स्वानंदाने रमणं याचा अर्थ स्वरूपामध्ये आपण रमलो तर आपल्याला तहान भूक सुद्धा लागत नाही. ती सगळी सोय विधात्याने आत करून ठेवलेली आहे. पण गमतीने आमचे काका म्हणतात आम्ही प्रवचनाला येतानाच मुळे कुकर लावून येतो, कारण ऐकायला घेतो पण तो मला देईल असे विश्वासच नसतो आमचा. कधीतरी टाकून बघा म्हणे, कळेल की तो देतो की नाही. आणि मग कळतं की खरंच तो देतो बरं का आपल्या.